हॅलो, नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना ठाणे मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाण्याच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून गेली अनेक वर्ष डोक्यात असलेला कल्पनेचा एक भाग आज प्रत्यक्षात येताना बघायला मिळतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात की मला 1-2 मिनिटं काय बोलायचं ते कळत नाही आहे. कारण ठाणे शहराच्या इतिहासातल्या अनेक गोष्टी ज्या काळाच्या ओघात लपल्या गेल्या किंवा ज्या पुढेच आणल्या गेल्या नाहीत किंवा ज्या वारंवार न सांगितल्याने विसरल्या गेल्या, त्यातली एक गोष्ट हा आजचा दिवस आहे, 27 मार्च. प्रत्येक शहराच्या इतिहासात एक दिवस असतो. तो दिवस त्या शहरासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवसाचं महत्त्व त्या शहरातल्या नागरिकांनी कधी विसरू नये असं असतं. पण कधीकधी काळाची गती काळाचा प्रभाव इतका मोठा ठरतो की त्या दिवसाचं महत्त्व पुसट होतं आणि मग तो दिवस कालनिर्णयाच्या किंवा दिनदर्शिकेच्या असंख्य तारखांसारखा एक होऊन जातो. त्या तारखेला तिचं महत्त्व मिळावं यासाठी गेले काही वर्ष आम्ही ठाण्याच्या इतिहासावर प्रेम करणारे, ठाण्याच्या इतिहासावरती काम करणारे लोक प्रयत्न करत होतो. तो हा दिवस आहे 27 मार्च, ठाणे मुक्ती दिन. अर्थात याला आपल्याकडे सध्या असं असतं की व्हॉट्सॲप संस्कृतीमुळे एक विधान केल्यानंतर ताबडतोब ते खोडण्यासाठी किंवा त्याला प्रतिउत्तर करण्यासाठी प्रतिप्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे मग लगेच विचारलंही जातं, मग हा ठाण्याचा मुक्ती दिन होता, मग आधी ठाणं काय होतं किंवा नंतर ठाणं काय झालं. तर आज त्याच निमित्ताने तुमच्याशी हा संवाद साधतोय बखर ठाण्याची गाथा श्रीस्थानकाची. म्हणजे मुळात उद्देश हा आहे की आजच्या मुक्तिदिनाचा लढा काय झाला होता, तो इतिहास काय होता हा सांगायचा. पण त्या इतिहासाचाही एक इतिहास आहे जो या शहराचा इतिहास आहे. आणि जर ठाण्याचा मुक्तिदिनच लोकांच्या स्मरणात नाही तर त्याच्या मागचा 300-400 वर्षांपूर्वीचा इतिहास स्मरणात असेल किंवा माहिती असेल असं समजणंही फार योग्य ठरणार नाही. त्याच्यामुळे मग श्रीस्थानकाची गाथा थोडीशी सांगूया आणि ठाण्याच्या मुक्तिदिनाच्या संदर्भातलं अधिकाधिक बोलूया, असं आजच्या या सगळ्या बोलण्याचं एक साधारण रूपरेषा आम्ही ठरवली. दीनदयाळ प्रेरणा केंद्र ठाणे या संस्थेचा, त्यांचे सगळे पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांचा मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी इतर अनेक संस्थांकडे मी गेलो होतो, तसं त्यांच्याकडे गेलो. त्यांनी ठाणे मुक्तिदिन साजरा करायचं मनावर घेतलं आणि नुसतं मनावर घेतलं नाही तर ते प्रत्यक्षातही आणलं आणि त्याला तुमच्यासारख्या ठाणेकर नगरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. म्हणजे आम्हाला याची कल्पना नव्हती की साधारण किती लोक येतील, की हा असा विषय, शुक्रवारची संध्याकाळ आणि हा सध्या एक सांस्कृतिक कार्यक्रमांचा मधुमास बहरलेला आहे. वेगवेगळे कार्यक्रम चाललेले आहेत. त्याच्यात आपण काही गाणं बिणं घेऊन चालतो नाही, आपण काही सांगीतिक कार्यक्रम करत नाही आहोत, आपण काही फोक आर्ट वगैरे दाखवत नाही आहोत. तर हे व्याख्यान ऐकायला, बडबड ऐकायला कोणी येईल का अशी एक शंका होती. येतील ते आपले, त्यांना ठाण्याविषयी काहीतरी वाटतं असं समजायचं, एवढं निश्चित होतं. पण तुम्ही अतिशय उदंड छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला हुरूप आलेला आहे. कारण मकरंदने मगाशी सांगितलं तसं आजचं हे व्याख्यान किंवा आजचा हा कार्यक्रम हा वर्षातल्या एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. एक दिवस गुढी उभारली, मग उतरून ठेवली आणि पुढच्या वर्षी मग परत तो खंड शोधा आणि तिला इस्त्री करा आणि गुढी उभारा, असं करण्याचा हा कार्यक्रम आमच्या डोक्यात अजिबात नाही आहे. अंकुरने विचारलं होतं, अंकुरला जेव्हा कार्यक्रमाची कल्पना दिली होती तेव्हा तुम्हाला कल्पना चांगली आहे, पुढे काय? तर मकरंदने त्याला सांगितलं होतं की पुढे काय ते आपण बसून पुढे न्यायचं आहे. आजच्या उपस्थिती आणि प्रतिसादावरती आपण ते ठरवू शकतो आणि ते करू शकतो. कारण जर छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून ठाण्याच्या इतिहासाविषयी आजच्या, कालच्या आणि उद्याच्या नागरिकांचं नातं जर पुन्हा एकदा जोडलं गेलं नाही तर मुंबईचं उपनगर, एक साचेबद्ध टॉवर्सनी ग्रासलेलं शहर, अशी जी चुकीची ओळख ठाण्याला लाभते ती कधी गडद होत जाईल. ती पुसण्यासाठी आपण हे सगळं काम करतोय. त्यामुळे हा एक टप्पा आहे, ही एक सुरुवात आहे, हे सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे. आणि पहिल्या पावलासाठी जेव्हा इतके सगळे लोक जमा होतात तेव्हा मग आपण जे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलंय ते योग्य आहे आणि ते योग्य पद्धतीने पुढे जाऊ याची खात्री आपल्याला वाटते. बखर ठाण्याची गाथा श्रीस्थानकाची हा विषय खूप मोठा आहे. म्हणजे 1000-1200 वर्षांचा इतिहास ज्या गावाला असतो तो सगळा इतिहास सव्वा तासात उलगडणं कधीच शक्य नसतं. त्यामुळे आज बोलण्याचा मुख्य भाग अर्थातच 27 मार्च हा दिवस आहे. 289 वर्षांपूर्वी म्हणजे 27 मार्च 1737 रोजी जे ठाणे शहर पोर्तुगीज झालं त्या लढ्याबद्दल आज प्रामुख्याने बोलणार आहे. कारण तो दिवस त्यामुळे ठाण्याच्या इतिहासातला एक सोन्याचा दिवस ठरला गेला की 27 मार्चलाच ठाणे नगरीवर मराठ्यांचा जरीपटका फडकला.
27 मार्च हा तोच दिवस होता ज्या दिवशी पेशव्यांनी ठाणे जिंकून साष्टी आणि वसईच्या मोहिमेचा शुभमुहूर्त केला होता. आणि 27 मार्च हाच तो दिवस होता ज्या दिवशी जुलमी अशा पोर्तुगीज शासकांनी ठाण्यातून पळ काढला होता. पण हा दिवस उगवण्याआधीचं ठाणं काय होतं? या पोर्तुगीज शासनातून सुटका झाली म्हणून हा आनंदाचा दिवस आपण साजरा करायला हवा. ते पोर्तुगीज ठाण्यात कधी आले? मग त्यांच्या आधी ठाण्यात कोण होते? मग किती काळापर्यंत ठाण्याचा इतिहास आपल्याला सापडतोय त्याच्याविषयी आपल्याला काही अनुमानं बांधता येते. त्याच्याविषयी आपल्याकडे काही रंजक माहिती आहे का? त्याच्याविषयी आपल्याकडे, कारण महाराष्ट्रामध्ये असं होतं की इतिहास म्हटला की तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि संभाजी महाराजांपर्यंत संपतो. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल फारसं लोकांमध्ये जागरूकता असते नसते. प्रत्येकाचे मग अभ्यासाचे कालखंडाचे विषय वेगळे पडतात आणि तेवढ्या पुरतं लोक काम करत राहतात. पण ठाण्यासारखं शहर जे 7व्या-8व्या शतकापासून जगाच्या नकाशावरती होतं. म्हणजे मी नेहमी ठाणे हेरिटेज वॉक घेतो तेव्हा लोकांना सांगतो की सगळ्यात आधी तुम्ही स्वतःच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात करून घ्या की आजची आधुनिक मुंबई, आजची मोठी मुंबई अस्तित्वातच आलेली नव्हती तेव्हा ठाणे शहर इतकं समृद्ध होतं की जे लुटायला बाहेरून काफिले येत होते. त्याच्यामुळे आपण मुंबईचं मोठं भावंड आहोत. मुंबई आपली मोठी बहीण नाही आहे. आपल्यामुळे मुंबई मोठी झाली आहे कारण आपलं महत्त्व कमी झालं म्हणून मुंबईला महत्त्व मिळालं आहे. असो, पण ह्या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठीच हा आजचा दिवस आहे आणि हे आजचं माझं बोलणं आहे. त्याआधी एक छोटासा खुलासा महत्त्वाचा आहे की मी इतिहास तज्ज्ञ नाही, इतिहास संशोधक नाही. मकरंदने माझ्याविषयी बरंच काही सांगितलं. त्याच्यामुळे अनेकांना माहिती आहे की एक ना धड अशी जी काही अवस्था असते माणसाची तशा अवस्थेतला मी आहे. मी निसर्ग सहलीही करतो, मी कॉपी रायटिंगही करतो, मी वक्तृत्वातही आणि अमुकही करतो, असं सगळं आहे. पण मी इतिहास तज्ज्ञ नाही, मी इतिहासाचा अभ्यासक नक्की आहे. म्हणजे ज्या शहरात जन्माला आलो, वाढलो, निदान वयाने तरी ज्या शहरात मोठा झालो त्या शहराच्या इतिहासात काय घडलं होतं हे डोकवायचा मी प्रयत्न करायला लागलो आणि तेव्हा अनेक गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या. ठाण्याच्या संदर्भात इतिहास संशोधक म्हणून आग्रहाने जी नावं घ्यायला लागतील त्यातलं एक महत्त्वाचं नाव डॉक्टर दाऊद दळवी आहे. आमचे ज्ञानसाधनाचे प्रिन्सिपल होते. त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीला ठाणे शहराच्या इतिहासाच्या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केलं. त्यांचं ठाण्यावरचं पुस्तकही आहे, असे घडले ठाणे म्हणून. आता ते दुर्दैवाने आउट ऑफ प्रिंट आहे, ते बाजारात कुठेही उपलब्ध नाही. पण मराठी ग्रंथ संग्रहालय किंवा प्राच्यविद्या संस्थेची लायब्ररी आणि काही कॉलेजेसच्या लायब्ररीमध्ये ते उपलब्ध आहे. कोणी जर ते नव्याने रिप्रिंट केलं तर ठाण्याच्या अभ्यासकांना ते एक जुन्या अभ्यासाचं पुस्तक म्हणून उपयोगी येऊ शकतं. त्यानंतर मग ज्यांचा मी आता उल्लेख केला, टिटविलकर सरांना आम्ही बोलवलं, ते दाऊद दळवी सरांबरोबर त्या काळात फिरत होते. दळवी सरांचे ते शिष्य, त्यांनीही काही पुस्तकं लिहिली आहेत ठाण्याच्या इतिहासाबद्दल, त्यांचंही काही संशोधन आहे. एक महत्त्वाचं पुस्तक आहे ठाण्याच्या इतिहासाच्या बद्दलचं आणि ठाण्याच्या इतिहासासारखंच ते आता अंधारात गेलेलं आहे. आणि ते पुस्तक म्हणजे सन 636 ते सन 1987 म्हणजे 7व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत ठाणे शहराचा कालपट त्याच्यात मांडलेला आहे. ठाणे शहराची टाईमलाईन त्याच्यात मांडलेली आहे की ठाणे शहरात 637च्या एप्रिल महिन्यात काय झालं, ठाणे शहरात इसवी सन 1222च्या मार्च महिन्यात काय झालं, ठाणे शहरात 1927 साली एप्रिल महिन्यात, अशी ती टाईमलाईन आहे. आणि ते काम केले दाबा देवल यांनी. ठाणे शहराचा इतिहास म्हणून त्यांनी ते पुस्तक संकलित केलं होतं. अनेक वर्ष देवल सर काम करत होते. आमच्या ग्रंथालयाचे ते विश्वस्तही होते. वसंत कानेटकरांच्या अध्यक्षतेखाली जे ठाण्यात साहित्य संमेलन झालं त्याच्यात ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. तेही पुस्तक आज दुर्दैवाने कुठेही उपलब्ध नाही. काही ठराविक लायब्रऱ्यांमध्ये किंवा संग्राहकांकडे त्याची एखादी प्रत असेल तर, अन्यथा तेही ठाण्याच्या इतिहासाची सलग माहिती, म्हणजे माझ्याकडून अनेक ठाण्यावरती काम करणाऱ्या पत्रकारांनी त्याचे झेरॉक्स घेतलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये ठाण्याच्या भूतकाळातले अनेक महत्त्वाचे दिवस आणि माणसांविषयीच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदींमधून ठाणा शहराचं एक वेगळं दर्शन तुम्हाला घडतं. श्रीवा नेर्लेकर, आमचे नेर्लेकर गुरुजी, त्यांनी ठाण्यावरती बऱ्यापैकी काम केलेलं होतं. नावात काय दडलं आहे म्हणून त्यांची महाराष्ट्र टाइम्सला एक मालिका होती आणि त्याच्यानंतर पुस्तकही झालं. त्यांनी ठाणे नगरपालिकेवरती परिश्रमपूर्वक एक पुस्तक केलं की नगरपालिका ते महानगरपालिका हा नेमका प्रवास कसा झाला. तर ह्या सगळ्या लोकांनी खूप चांगलं भरीव काम केलेलं होतं. माझ्यासारख्या अभ्यासकाला ते सगळं वाचणं शांतपणे, त्यातल्या काही जर राहिलेल्या जागा असतील तर ते आपल्या कुवतीनुसार भरून काढणं, जॉईनिंग द डॉट्स,
कुठे काही ठिपके दिसत असतील तर ते जोडून काही नवा आकृतीबंध तयार होतो का हे बघणं एवढंच काम माझ्याकडे होतं. त्यामुळे मी यांच्या पायाची जवळ बसायच्या लायकीचा नाही याची मला जाणीव आहे. तरी ठाणे शहराविषयी एक जिव्हाळा, आपुलकी आणि ज्या शहराने आपल्याला मोठं केलं, वाढवलं, त्या शहराबद्दलचं कुतूहल म्हणून हा सगळा उद्योग मी सुरू केला. मकरंदने सांगितलं तसं कोविडच्या काळामध्ये आपण सगळेच घरात बसलेलो होतो. आपल्याला कोणालाच फारसा नेहमीचा उद्योग काही नव्हता. मला तेव्हा पहिली गॅझेट ठाण्याचा सापडला 1882 सालातलं, ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेलं. ॲक्च्युली ते मुंबई प्रोव्हिन्सचं गॅझेट आहे, मुंबई इलाक्याचं गॅझेट आहे. म्हणजे मुंबई शहरापासून कराचीपर्यंतचा मुंबई प्रोव्हिन्स होता आणि त्यातल्या प्रत्येक भागाचं, प्रत्येक जिल्ह्याचं ते गॅझेट होतं. 17 खंड आहेत, त्यातला 13वा खंड ठाणे शहरावरचा आहे. तो आजही नेटवरती उपलब्ध आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. 700च पानं आहेत, जास्त नाही आहेत. त्या कोविडच्या काळामध्ये गुरुचरित्राची पोथी वाचावी तशी मी ती 700 पानं रोज वाचत होतो आणि ती रोज वाचताना मला नव्याने रोज ठाणं शहर दिसत होतं की काय काय होतं माझ्या ठाण्यामध्ये, कसं होतं, कोण माणसं होती, काय पद्धतीने हे ठाणं बदलत गेलं, हे सगळं माझ्या समोर आलं आणि मला असं वाटायला लागलं की हे सगळं लोकांना सांगायला हवं. मग वर्तमानपत्रातून, कधी ऑनलाईन असं लिहायला मी सुरुवात केली. हेरिटेज वॉक सुरू केले आणि त्याच्या पुढचे जे काही डोक्यात उपक्रम होते, काही कार्यक्रम करायचे होते, त्यातला हा मुख्यतः आजचा होता की 27 मार्च ठाणे शहर मुक्ती दिन, जो मोठ्या उत्साहाने साजरा व्हायला हवा. स्थानिक प्रशासनाने त्यासाठी खरं तर पुढाकार घ्यायला हवा, पण असो, कारण त्यांच्या बाबतीत आपण असो म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून द्याव्या लागतात. पण आपण नागरिक म्हणून एकत्र येऊ शकतो. आपण नागरिक म्हणून, ठाणेकर म्हणून, ठाण्यावर प्रेम करणारे लोक म्हणून एकत्र येऊ शकतो आणि अशा पद्धतीचे काही कार्यक्रम आपल्या ठाण्यासाठी करू शकतो की जेणेकरून हा ठाण्याचा सगळा जो इतिहास आहे, जो थोडा मागे पडलेला आहे, जो थोडा अलक्षित आहे, जो लोकांपर्यंत पुरेसा पोचलेला नाही. लोकांना ठाणं म्हणजे तळापाळी एवढंच माहिती असतं. थोडं त्याच्या पुढे गेलं तर लोकांना ठाणं म्हणजे तळापाळीच्या जवळ असलेलं एक कोपनेश्वर मंदिर एवढंच माहिती असतं. माझ्या लहानपणी तर ठाण्याची ओळख वेगळी होती. जरा काही वेडावाकडं बोललं की लोक म्हणायचे हा ठाण्याहून आलाय ना. मेंटल हॉस्पिटलने एक चांगला स्टॅम्प दिलेला होता ठाण्याचा. पण त्या पलीकडे खूप काही आहे ठाण्यामध्ये होतं. त्याच्यातल्या काही गोष्टी आज शिल्लक नाहीत. जसं हा कार्यक्रम करायचा म्हटल्यावरती एक कल्पना आली होती की स्लाईड शो पण याच्यासोबत, म्हणजे पाठीमागे स्लाईड्स दिसतील आणि तू पुढे बोलशील, असं काही करता येईल का. कल्पना खूप चांगली होती, उत्साहवर्धक होती. पण माझा जो बोलण्यातला पहिला भाग आहे श्रीस्थानकाच्या संदर्भातला, त्याच्याबद्दल आपल्याकडे लिखित पुरावे म्हणजे ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत, बाकी एखाद दुसरी मूर्ती आहे. याच्या पलीकडे आपल्याकडे काहीच नाही. कोपनेश्वराचं मंदिर मुळात कसं बांधलं होतं याचं कुठलंही चित्र, रेखाचित्र, वर्णन आपल्याकडे उपलब्धच नाही आहे. ते नेमकं कुठल्या राजवटीत बांधलं गेलं, शिलाहारांच्या ढासळत्या काळात बांधलं गेलं का बिंबा राजवटीत बांधलं गेलं, याच्याबद्दलचेही नेमके तपशील नाही. त्याच्यामुळे ठाण्याच्या इतिहासातली अनेक पानं आज सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपल्या हाताशी जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्या मदतीने काही कल्पनाचित्र निर्माण करू शकतो. जेव्हा आम्ही सांगतो की ठाणं एक उत्तम बंदर होतं, तेव्हा मला लोक विचारतात कुठे लागायची जहाजं, बंदर होतं म्हणजे. मुंबईचं बंदर म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर चित्र येतं ते ठाण्याचं बंदर म्हणून येतं. ठाणं तसं बंदर नव्हतं. ठाणं खाडीच्या किनाऱ्यावरचं गाव होतं. जहाजं मोठी जी असतात ती खोल समुद्रातच उभी राहायची, पण आतमध्ये खाडीमध्ये छोट्या जहाजांमधून माल, माणसं, सामान सगळं पाठवलं जायचं. 4 ठिकाणी लँडिंग्ज होती त्याची. त्यातलं एक ईस्टला होतं, आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. तिथे कस्टमची ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापर्यंत चौकी पण होती. नंतर तिकडे रूळ टाकलेले होते मिठागरातून मीठ वाहून नेण्यासाठीचे. मीठ बंदर रोड असं त्याचं पूर्वीचं नाव होतं त्या रस्त्याचं. तिकडे एक लँडिंग होतं. दुसरं लँडिंग जे होतं ते महागिरीमध्ये कोळीवाड्याच्या बाजूला होतं. तिसरं लँडिंग जिथे आज आपल्या कळव्याचा जुना पूल आहे, नवा पूल आहे, तिथे होतं, कारण तिथे पूलच नव्हते. म्हणजे आज कळव्याचा जो जुना पूल आपण दुर्लक्षित करून कचऱ्याचा ढीग करून टाकलेला आहे, ती एक ठाणे शहरातली ऐतिहासिक वास्तू आहे. कारण आपण आज जो पूल बघतोय तो 1914 साली विठ्ठल सायंनांनी पुनर्निर्मित केलेला पूल आहे. आणि विठ्ठल सायंनांनी 1914ला पुनर्निर्मित करायच्या 60 वर्षाआधी मूळ पूल बांधला गेलेला होता. त्याच्यामुळे तो पहिला पूल होता की ज्याने ठाण्याला बाहेरच्या जगाशी रस्त्याने जोडलं. तोपर्यंत ठाण्यातल्या लोकांना विटाव्याला, कळव्याला, दिव्याला, डोंबिवलीला, कल्याणला कुठे जायचं असेल तर मच्छिव्यातून किंवा तारवातून जावं लागायचं. रस्त्याचा मार्ग नव्हता. मुंबईहून येणारा इंग्रज बहादूर पण ठाण्याला येणं खाडीच्या मार्गाने पसंत करायचा. गव्हर्नरचे पाहुणे जहाजात बसून ठाण्याला यायचे आणि ठाण्याला उतरायचे. त्याच्यामुळे अशी 3-4 लँडिंग्स ठाण्याच्या बंदायची होती. हा जो सगळा इतिहास आहे ना, हा सगळा इतिहास शहर वाढायला लागतं, माणसांच्या वस्त्या वाढायला लागतात.
नव्याने येणाऱ्या शासकांना प्रशासकांना जुन्याची किंमत नसते, इतिहास कोणी सांगत नाही, तो टिकवण्यासाठी कोणी आग्रह धरत नाही आणि हे सगळं मागे पडत जातं आणि मग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते आजचं आधुनिक ठाणं, स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, मेट्रो सिटी. पण जर त्याचे थर खरवडायला लागलो, त्याच्यात उत्खनन सुरू केलं तर लक्षात येतं की आज मेट्रो सिटी म्हणून गौरवणारं ठाणं 800 वर्षापूर्वी जगाचा जो पहिला नकाशा बनला होता त्याच्यावरती आलेलं होतं. त्याच्यावरती स्पॅनिश लोकांनी ठाण्याची नोंद केलेली होती, कारण ते महत्त्वाचं बंदर होतं. कारण ठाण्यातून या बंदरातून स्पेनपर्यंत आणि पोर्तुगालपर्यंत गोष्टी जात होत्या आणि त्याची त्यांच्याकडे नोंद आहे की ताना नावाच्या बंदरामधून त्यांच्याकडे काय काय येतं. तर हा सगळा भाग आपण आता समजून घेणार आहोत. मध्ये मध्ये जरा पाणी पिना. आपण नेहमी ठाण्याबद्दल ऐकलं आहे की आपल्या शहराचं जुनं नाव जे होतं ते श्रीस्थानक असं होतं. खूप सुंदर आणि समर्पक नाव आपल्या शहराला होतं, अभिमान वाटावा असं नाव होतं. अनेक जण मला म्हणतात तू एवढे काय काय उद्योग करतो, ठाण्याचं नाव श्रीस्थानक झालं पाहिजे अशी चळवळ का नाही करत. म्हटलं काही गरज नाही, ठाणं राहू दे, पण श्रीस्थानक अशी आठवण न विसरता राहू दे. कारण जे नाव इतिहासामध्ये मागे पडलेलं आहे ते नव्याने पुढे खेचायची गरज नसते, पण ते नाव त्या इतिहासात त्या काळात का मिळालं हे समजून घेणं गरजेचं असतं. तर हे इतकं सुंदर समर्पक नाव आपल्या शहराला मिळालं ते शिलाहार राजवटीमध्ये. आता शिलाहार राजवट काय होती? शिलाहार राजवटीचा इतिहास खूप रंजक आणि रोचक आहे. आपल्यापुरतं म्हणजे ठाण्यापुरतं बोलूया, कारण आपण आज सगळे संदर्भ फक्त जाणूनपूर्वक ठाण्यापुरतेच संपादित आणि संकलित करून घेतोय. तर ते असं आहे की इसवी सन 800च्या सुमारास राष्ट्रकूटांमधला राजा तिसरा गोविंद होता आणि त्याने त्याच्या साम्राज्यातल्या सगळ्या प्रभागाचा कारभार नेमण्यासाठी कपर्दी प्रथम नावाच्या एका मांडलिकाची नेमणूक केली. हा जो कपर्दी प्रथम आहे हा शिलाहार राजघराण्याचा पहिला राजपुरुष. कपर्दी प्रथम पासून उत्तर कोकणातलं शिलाहार राजघराणं सुरू झालं आणि कपर्दी प्रथमने श्रीस्थानकाचा ताबा घेतला आणि श्रीस्थानकापासून त्याची राजवट सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे पुढे जवळजवळ 400 वर्ष याच कपर्दीच्या वंशजांनी शिलाहार घराण्यातल्या वेगवेगळ्या राजांनी उत्तर कोकणावरती राज्य केले, ठाण्यावरती राज्य केलंय. ही एक छोटीशी गंमत आहे. म्हणजे ठाण्यातल्या माणसाला सुट्टीत विचारलं की तू कुठे चालला, तर मी कोकणात चाललो. म्हणजे त्याच्या दृष्टीने अलिबागपासून पुढे मालवणपर्यंत ते कोकण असतं. मग मी त्याला सांगतो मग आपण कुठे राहतो? कुठं? आपण ठाण्यात राहतो. ठाण्यात राहतो पण ठाणं कोकणचा भाग आहे, कारण कोकण पालघरपासून ते मालवणपर्यंत जातं. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे दोन भौगोलिक त्याचे भाग पडलेले आहेत आणि ते शिलाहार गावापासून पडलेले आहेत. आपण उत्तर कोकणचा भाग होत नव्हे, आपण उत्तर कोकणची राजधानी होतो. उत्तर कोकणची राजधानी असलेलं श्रीस्थानक हे ठाणे शहर आहे आणि तिथे मी राहतो. ही गोष्ट लोकांच्या मनात जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत लोकांच्या दृष्टीने ठाणा म्हणजे सेंट्रल लाईनवरचं एक हक्काचं शहर आहे की जिकडून AC लोकल सुटतात आणि जिकडे आता मेट्रो आलेली आहे. याच्या पलीकडे मग त्याचा महत्त्व राहत नाही. तर शिलाहारांचं घराणं ठाण्यावरती 400 वर्ष होतं. त्यांचे ताम्रपट मिळत गेले, त्यांचे शिलालेख मिळत गेले. त्या संदर्भात आजूबाजूच्या काळात आजूबाजूच्या परिसरात सापडलेले शिलालेख आणि काही बखरी यामधून या सगळ्या इतिहासाला पुष्टी मिळत गेली आणि त्याच्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी समोर आलेल्या आहेत. शिलाहार राजघराण्याची राजवट 400 वर्षांची आहे. त्यातले चढउतार फार रंजक आहेत. तुम्हाला ते तपशीलवार समजून घ्यायचे असतील तर ती सोय एका माजी ठाणेकरांनी केलेली आहे. डॉक्टर रुपाली मोकाशी, ज्या कल्याणला आता राहतात, मूळच्या ठाण्याच्या आहेत, इथे तळापाळीवरतीच राहायच्या त्या, आमच्या शिवसमर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनी. त्यांनी श्रीस्थानकचे शिलाहार याच्यावरती PhDचा प्रबंध लिहिला आहे, जो पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आहे. त्याच्यामध्ये शिलाहारांच्या घराण्याची अतिशय तपशीलवार माहिती त्यांनी दिलेली आहे. ठाण्याच्या संदर्भात खूप तपशीलवार काही वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे शिलाहारांची डायनेस्टी समजून घ्यायला डॉक्टर रुपाली मोकाशी यांचा संदर्भ ग्रंथ खूप उपयोगी ठरतो. पण मुळात शिलाहारांच्या संदर्भातली माहिती किंवा शिलाहारांच्या संदर्भातलं एक मिनिट संजू शिलाहारांच्या संदर्भात लोकांचं कुतूहल कशामुळे जागृत झालं तर ते परत आजच्या थोडंसं दिवसाकडे येतं. म्हणजे 27 मार्च ठाणे मुक्ती दिन, त्याची सुरुवात झाली ठाणे किल्ल्यावरच्या आक्रमणाने. ठाण्याच्या किल्ल्याचं नंतर तुरुंगात रूपांतर झालं जे ब्रिटिशांनी केलं. तो जेव्हा तुरुंग झालेला होता तेव्हा त्याच्या आधी थोडं 1787 मध्ये तिथे खोदकाम करताना काही ताम्रपट सापडले आणि ते ताम्रपट अरिकेसरी या शिलाहार राजाच्या कारकिर्दीतले होते आणि त्या ताम्रपटांमध्ये त्याने केलेली दानं
त्या माणसांची नावं, ती दान म्हणून कुठली गावं दिलेत, ते काय कारणाने दान केलंय, या सगळ्याचा तपशील होता. आणि अचानक संशोधकांच्या लक्षात आलं की अरे चा, म्हणजे ते उत्तर कोकण नृपती शिलाधर जे होते ते इथले होते, ते ठाण्यात होते, त्यांची राजधानी ठाणा होती. आणि मग त्या दृष्टीने इतिहासाचा झोत वळला आणि त्या संदर्भातलं संशोधन सुरू झालं. शिलाहारांची जी काही 400 वर्षाची राजवट होती ती संपुष्टात कोणी आणली? ती परकीय आक्रमकांनी संपुष्टात आणलेली नाही, ती देवगिरीच्या यादवांनी संपुष्टात आणली. कारण यादवांना ठाणं बंदर ताब्यात, युद्ध कशासाठी होतं, आज ज्या कारणासाठी होतं त्याच कारणासाठी 1200 वर्षांपूर्वी व्हायचं. बंदरं ताब्यात हवीत, जलमार्ग ताब्यात हवा, माझी सत्ता या ठिकाणावर असली पाहिजे. त्याच्यामुळे यादवांनी शिलाहारांची राजवट बुडवली, त्यांच्यावरती आक्रमण केलं. सोमेश्वर हा शेवटचा शिलाहार राजा मानला जातो, ज्याचा मरोळ जवळच्या एका सागरी युद्धात अंत झाला असं मानलं जातं. त्याचे काही विरगळही आहेत सागरी युद्धाचे तपशील दर्शवणारे. त्यामुळे त्यानंतर मग यादवांची राजवट ठाण्यावरती आली. अर्थात ती दीर्घकाळ टिकली नाही, कारण तोपर्यंत दिल्लीहून अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्राकडे आक्रमण करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे यादवांची राजवट मुळात जिथे स्थापलेली होती तिथेच बुडली. त्यामुळे त्याने बाकीच्या ज्या भागावर प्रभुत्व निर्माण केलेलं होतं ते संपुष्टात यायला लागलं. त्यामुळे उत्तर कोकणावरचा यादवांचा प्रभाव संपुष्टात यायला लागला. मग दिल्ली सुलतानत जी होती त्या दिल्ली सल्तनतचा ठाण्यावरती काही काळ अंमल होता. अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा जेव्हा बादशाह झाला तेव्हा त्याने त्याच्या लोकांना आज्ञा दिलेली होती की ठाणे माहीमाही परिसर आपल्या ताब्यात घ्या, आणि त्याने तो जिंकून घेतला. आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या मुलाने निका मलिक नावाचा त्याचा सरदार, त्याचा प्रतिनिधी ठाणे शहराचा शासक म्हणून नियुक्त केलेला होता. त्यामुळे या पद्धतीने राजवटींचं हस्तांतरण होत गेलं. शिलाहारांचं श्रीस्थानक होतं ते यादवांचं झालं, यादवांकडून ते दिल्ली सल्तनतकडे आलं. त्यानंतर एक महत्त्वाची राजवट आहे जिच्या संदर्भात थोडे शकांचे आणि सानांचे गोंधळ सापडू शकतात, आणि ती राजवट आहे बिंब म्हणून. हे महिकावतीची बखर नावाच्या ग्रंथाविषयी आपण अनेकांनी ऐकलं असेल. आपल्या ठाण्याच्या इतिहासाच्या संदर्भात त्या ग्रंथाचा उल्लेख करावासा वाटतो. 1448 ते 1600 साधारण हा कालखंड आहे ती बखर लिहिल्याचा, आणि केशवाचार्य यांनी ती बखर लिहिलेली आहे. त्या बखरीमध्ये बिंब राजवट, त्यानंतर साष्टीचा इस्लामी शासक निका मलिक, साष्टी म्हणजेच आजचा आपला ठाणा, साष्टीविषयी पुढे मी विस्ताराने सांगतो तुम्हाला. आणि त्यानंतर या सगळ्या भागातले नायते राजे, या सगळ्याची माहिती या महिकावतीच्या बखरीमध्ये आहे. मात्र बखरीत थोडी गल्लत आहे कालमानामध्ये. म्हणजे बखरीमधले जे विक्रम संवत किंवा बखरीमध्ये दिलेले जे शक संवत आहेत ते आणि प्रत्यक्षातले शक संवत यांचा काही ताळमेळ लागत नाही. म्हणजे बखरीत दिलेल्या सालानुसार घटना जर घडल्या असं गृहीत धरलं तर प्रत्यक्षात जे ताम्रपट सापडले त्याच्यात दिसणाऱ्या घटना थोड्या वेगळ्या दिसतात. त्यामुळे बखर ही नकलून तिच्या प्रती केल्या जायच्या पूर्वी, ते नक्कल करताना त्या माणसाने काही चुका केलेल्या असाव्यात, आणि त्या चुका आज होत आहेत की ज्याच्यामुळे बिंब राजवटीचा कालनिर्णय नीटसा होत नाहीये. पण बिंब राजवट ठाण्यावरती होती, आणि बाकी घटनाक्रमांची आपण आता तपशिलात जाऊ नकोया. ठाण्याच्या संदर्भात आपण बोलतोय. महिकावतीच्या बखरीमध्ये ठाण्याबद्दलची खूप इंटरेस्टिंग एक माहिती आपल्याला मिळते, आणि ती ही की आज ठाण्यात ज्या अनेक विभागांना ज्या नावाने आपण ओळखतो त्याच नावाने ते विभाग साधारण 1200 वर्षांपूर्वीही ओळखले जात होते. ती यादी अख्खी चराई, आपली चराई आहे, बाळकुम आहे, वेऊर म्हणजे आपलं येऊर आहे, माजिवडे आपण माजिवडेच म्हणतो, कोळशेत म्हणजे कोळशेत आहे, उतळेश्वर म्हणजे उथळसर आहे, घंटाळे म्हणजे आजची घंटाळी देवी, घंटाळी भाग, कळवा आहे, पाचपखाडे आहेत, मासौदा तळे म्हणजे मासुंदा तलाव आहे, चेंदडी आहे, कोपरी आहे, कोल्हाट म्हणजे कोलभाड आहे, वोवळे म्हणजे ओवळे आहे, कोलसेद म्हणजे कोळशेद आहे, वडवळी म्हणजे वडवली आहे, आणि घोडेबंदर म्हणजे घोडबंदर. तर एवढी सगळी नावं साधारणपणे 12व्या-13व्या शतकापासून प्रचलित होती, आणि तीच पुढे वापरात राहिली, तीच पुढे चालू राहिली. बिंब राजवटीतला एक आणखी एक असा उल्लेख मिळतो की या सगळ्या भागांमध्ये बिंब राजाने त्याचे सुभेदार नेमलेले होते, प्रत्येकाकडे एक एक भाग दिला होता, आणि त्यांच्यावरती महत्त्वाची कामगिरी हीच होती की तुझ्या भागातल्या लोकांच्या पाण्याची गरज भागावी म्हणून तलाव खोद. ठाण्याला तलावांची नगरी म्हणून ओळख मिळायला त्या कालखंडात सुरुवात झाली असावी.
त्यामुळे प्रत्येक भागामध्ये एक मोठा तलाव खोदला की अर्थात तलावाच्या काठावरती मंदिर उभारणं आलं, त्यामुळे मंदिरं बांधायला लागले, तलावं खोदायला लागले. हे बिंब राजवटीत झालंय. या मासौदा तलावाच्या म्हणजे मासुंदा तलावाच्या काठावर एका बिंबराजाने त्याचा विजयोत्सव साजरा केल्याचंही दीर्घ वृत्तांत आहे. म्हणजे सेलिब्रेशन तलावावरून करायचं ही परंपरा त्याने ठाण्याला घालून दिलेली आहे आणि ठाणेकर आजही ते निष्ठेने पालन करतात. मग गुढीपाडवा असू दे किंवा दिवाळीचा पाडवा असू दे, सेलिब्रेशनला लोक तळापाळीवरच येतात. कोपनेश्वराचं मंदिर देखील बिंब राजवटीतच उभारलं गेल्याची नोंद आहे. त्याच्यामुळे त्या राजवटीच्या कालनिर्णयाबद्दल साशंकता असली तरी ती राजवटीचा ठाण्यावरचा ठसा प्रभाव अनेक वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्याला दिसतो. ते जे आधीचं सगळं ठाणं आहे 7व्या-8व्या शतकापासूनचं श्रीस्थानक म्हणून एक भरभराटीला आलेलं बंदर, तर त्या बंदरातून काय काय निर्यात व्हायची, आयात व्हायची, तर सोनं, चांदी, कापूस, कापड आणि उत्तम प्रतीच्या चामड्याची आयात या बंदरात होत असे. याच काळात ठाण्यामध्ये तबाशीर बनायचं. तबाशीर म्हणजे काय मी सांगतो नंतर, पण तबाशीर बनायचं आणि त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात ठाण्यातून व्हायची. पण याहीपेक्षा एक महत्त्वाचं उत्पादन ठाण्यात व्हायचं, एक प्रॉडक्ट ठाण्याचं होतं ज्याला खास ठाण्याचा ठसा होता आणि ज्याला युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती, आणि ते म्हणजे ठाणा सिल्क. ठाणा सिल्क म्हणजे मी हेरिटेज वॉकला हे नेहमी सांगतो तेव्हा सगळा महिला वर्ग चुकचुकतो की आज जर ते चालू असतं तर आम्ही पण मग ठाणा सिल्कच्या साड्या नेसून मिरवलो असतो किंवा ठाणा सिल्कला आज मार्केटमध्ये काहीतरी वेगळं स्थान असतं असं. पण ते ठाणा सिल्क ठाण्यामध्ये खत्रीवाडा म्हणून भाग होता. म्हणजे आजचा जो राबोडी परिसर आहे तो केविला राबोडी हा परिसर खत्रीवाडा म्हणून ओळखला जायचा. खत्री ही कम्युनिटी आहे जी प्रामुख्याने इस्लाम धर्मीय असतात आणि विणकर असतात. सो व्ह्युअर्स विलेज विणकरांची वसाहत असल्यासारखा तो भाग होता. साधारण 1000 ते 1500 विणकर तिथे होते. त्यातले काही जण फक्त सिल्क म्हणजे रेशमी कापड विणायचे आणि त्यातले काही जण सुती कापड विणायचे. आणि रेशमी कापडाची ख्याती इतकी मोठी होती की पोपच्या काही आज्ञापत्रांमध्ये उल्लेख सापडतो की भारताकडे जाणाऱ्या मिशनऱ्यांनी तना सिल्कचे तागे विकत घ्यावेत, कारण त्याचा अंगरखा फार रुबाबदार दिसतो. म्हणजे हाय क्वालिटी सिल्क ठाण्यामध्ये तेव्हा बनत होतं, जे ठाण्याचं प्रॉडक्ट म्हणून एक्सपोर्ट होत होतं. त्यामुळे ठाण्याच्या बंदराला व्हॅल्यू होती, त्यामुळे ठाण्याच्या बंदराचं महत्त्व होतं आणि त्यामुळे ठाण्याच्या बंदराकडे लोकांचं लक्ष होतं. त्यामुळे श्रीस्थानक म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा निवास जिथे आहे असं गाव म्हणून श्रीस्थानक हे नाव ठाण्याला त्या काळात अगदी शोधून दिसत होतं. त्याचमुळे लुटारूंची वक्रनगरी वळली. 636 मध्ये बहारीन आणि ओमानचा सुभेदार उस्मान बिन आणि सकीफ यांनी ठाण्याची लूट करण्यासाठी एक अरबी जहाजांचा काफिला पाठवल्याची नोंद त्याच्या दप्तरात आहे की त्याने अशी जहाजं पाठवली, तसं तो अधिकृतपणे नोंदवून ठेवतोय. नंतर 660 मध्ये पुन्हा एकदा अरबी आक्रमकांनी ठाणं लुटून उद्ध्वस्त केल्याची पण नोंद आहे. पण फक्त अशा किरकोळ नोंदी नाही आहेत आपल्या ठाण्याबद्दल तपशीलवार वर्णनही आहेत. कारण हे एक भरभराटीचं बंदर असल्यामुळे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी, व्यापारी, राजदूत अनेक लोक वेगवेगळ्या काळात या बंदरात आली, या गावात राहिली, या गावातून त्यांनी व्यापार केला, याच गावातून ते महाराष्ट्रात आणि भारतात इतरत्र गेले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ठाणं कसं दिसत होतं यातून आपल्याला त्या काळातल्या ठाण्याची झलक पाहायला मिळते. पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान नावाचं एक पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं आहे. आपल्या ठाण्याच्या सुनंदा भोसेकर यांनी केलेले 2 खंड आहेत, आवर्जून वाचा. ख्रिस्तपूर्व काळापासून ते इसवी सन 16व्या शतकापर्यंत भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांनी भारताविषयी लिहिलेल्या प्रवास वर्णनाचे सारांश तुम्हाला वाचायला मिळतील. त्याच्यामधले 4 ते 5 प्रवासी असे आहेत की जे ठाण्यात येऊन गेलेले आहेत आणि ज्यांनी त्यांच्या वर्णनात उल्लेखून ठाण्याविषयीची काही वर्णनही केलेली आहेत. एक जुनं वर्णन आहे इसवी सन 550 मधलं. इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया शहरातून एक व्यापारी व्यापार करायला आशियाकडे यायचा, भारताकडे यायचा. कॉस्मॉस इंडिको प्लेयुस्टेस असं त्याचं नाव होतं. इंडिको प्लेयुस्टेस म्हणजे भारताचा प्रवासी असंच त्याने नाव धारण केलं होतं, कारण त्याच्या खूप वाऱ्या भारतात व्हायच्या. नंतर तो मॉन्क झाला, धर्मगुरू पण झाला. तर त्याच्या प्रवास वर्णनात त्याने सांगितलं की तो भारतातल्या कल्याण इथे आलेला आहे. कल्याणला आलेला आहे याचा अर्थ तो ठाण्यातही येऊन गेला असावा आणि त्याच्या प्रवास वर्णनातून दिसणारा जो काही भारत आहे त्याच्यात ठाण्याचंही काही चित्र असावीत असं मानायला हरकत नाही. त्यानंतर मग येतो 10व्या शतकातला अरब इतिहासकार अल मसुदी. त्याने ताना आणि तबह या नावाने आपल्या ठाण्याचा उल्लेख केला. मग 11व्या शतकात गझनीच्या महमूदाबरोबर भारतात आलेला अल-बेरुनी हा विद्वान इतिहासकार होता. त्या अल-बेरुनीने लिहिलंय की सोपाऱ्याच्या दक्षिणेला 40 मैलांवर कोकणची राजधानी ताना आहे. त्यामुळे कोकणची राजधानी ताना हे प्रॉपर डिझिग्नेशन त्यांनी दिलेलं आहे. इथे लक्षात येतं की आपल्या शहराचं नाव कसं बदलत गेलं.
श्रीस्थानक हे संस्कृत नाव होतं, ते बाहेरच्या लोकांना उच्चारायला जवळ होतं. त्यातला श्री बाजूला पडला, स्थानकचे अपभ्रंश व्हायला लागले. मग कोणी ताना, तना, तबा, तान्ना, टणा अशी वेगवेगळी नावं त्याने जशी समजली तशी उतरवायला सुरुवात केली आणि त्या नावाने त्या काळामध्ये जे ओळखलं जाणार होतं ते आपलंच ठाणं होतं. मोहम्मद अल इद्रिसी हा आणखी एक प्रवासी आहे. तो सिसिलीचा राजा होता, दुसरा रॉजर म्हणून. त्याचा सल्ला करता तो 12व्या शतकात ठाण्याला आला. त्याच्या नोंदी अधिक तपशीलवार आहेत, त्यामुळे शिलाहार राजघराण्यातला राजा प्रथम अनंतदेव याच्या काळात तो ठाण्याला येऊन गेला हे स्पष्टपणे कळतं. तो म्हणतो त्याने ठाण्याचा उल्लेख बाणा किंवा बाणा असा केलेला आहे. कदाचित त्याला ऐकू आलं नसेल किंवा ट अक्षर त्याला जमलं नसेल, पण तो म्हणतो की बाणा हे एका मोठ्या खाडीवरचं सुंदर शहर आहे. या शहरातून तबाशीर परदेशी पाठवलं जातं. परत तबाशीर आलं. तबाशीर म्हणजे वंशलोचन. त्या वंशलोचन हे औषध आहे, शक्तिवर्धक आहे, सांधेदुखीवरचं औषध आहे, ज्याला संस्कृतमध्ये वंश शर्करा, बांबू शर्करा, बांबूची साखर असंही म्हणतात किंवा त्वक्षीर असंही म्हणतात, बांबूपासून काढलेलं दूध. एका विशिष्ट जातीच्या बांबूच्या आतला जो गर असतो त्या गरापासून प्रक्रिया करून ही गोष्ट बनवली जाते. आणि आजही तुम्ही गुगलवरती सर्च केलं वंशलोचन तर तुम्हाला स्फटिकाचे खडे असतात किंवा कापराचे खडे असतात, त्याला बांबू कापूर पण म्हणतात, तसे दिसणारा पदार्थच ते दाखवतात जो औषधी म्हणून सांगतात. त्याचं प्रोसेसिंग ठाण्यात होत होतं. म्हणजे आजूबाजूच्या जंगलातल्या बांबूमधून ते काढून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते परदेशात पाठवलं जात होतं. औषधी असल्यामुळे त्याला भरपूर मोठी मागणी होती. त्या पुढचा जगप्रसिद्ध प्रवासी आहे मार्को पोलो. तो 13व्या शतकात भारतात आलेला होता. भारताच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यांविषयी त्याने लिहिलंय. त्यात त्याने ठाण्याचंही वर्णन केलंय. तो किंगडम ऑफ थाना असं आपल्या ठाण्याविषयी म्हणतो. आणि तो म्हणतो की ताना हे स्वतंत्र राज्य आहे, त्याचा वेगळा राजा आहे, इथले लोक मूर्तीपूजक आहेत, ते स्वतंत्र आहेत, ते इथे मसाल्याचे पदार्थ पिकत नाहीत, पण तपकिरी रंगाचे अगर वृक्ष ज्यांचा वापर अगरबत्ती करायला केला जातो ते मोठ्या प्रमाणावरती इथे दिसतात. आणि तानाच्या बंदरातून मोठ्या प्रमाणावर जहाजांची ये जा चालते, कापड आणि चामड्याची निर्यात होते. त्याने एक गमतीशीर गोष्ट नोंदवली. तो म्हणतो इथे चाचेगिरी पण भरपूर होते, पायरसी. आणि चाचेगिरी कशी चालते तर म्हणे त्याला राजाची संमती आहे. म्हणजे सागरी चाच्यानी जहाज जर लुटली आणि त्या जहाजावरती जर घोडे असतील तर ते घोडे त्यांनी राजाला द्यायचे आणि बाकीची संपत्ती स्वतःकडे ठेवायची. मग राजा त्यांच्या विरुद्ध काही ॲक्शन घेणार नाही. म्हणजे चोर आणि शासक यांचं नातं त्या काळापासून किती घट्ट होतं आणि कशा पद्धतीचं होतं ते आपल्याला याच्यात समजतं. ही प्रवास वर्णनं तुम्हाला त्या काळातला समाज दाखवतात, त्या काळातला इतिहास भूगोल दाखवतात आणि निसर्गही दाखवतात. एक वर्णन आहे ठाण्यातल्या वरातीचं, साधारण 13व्या-14व्या शतकातल्या. त्या वरातीच्या वर्णनात असं लिहिलंय की वधू जी आहे ती घोड्यावर बसलेली आहे आणि वर आहे तो चालतोय आणि त्याने कमरेला फक्त लंगोटी लावलेली आहे आणि वधूच्या अंगावरती पूर्ण कपडे आहेत आणि त्याचे बाकीचे नातेवाईक त्यांच्या मागे गाणी म्हणत त्यांच्या मागे चाललेत. म्हणजे ही आता उलटी पालटी कधी आली प्रथा शोधायला लागेल की वधूला घोड्यावर बसायच्या ऐवजी वराला घोड्यावर कधी बसवायला लागले आणि वधूला कधी पाय चालत लागले. पण ह्या गोष्टी या सगळ्या प्रवास वर्णनांमधून किंवा लेखनामधून आपल्याला सापडतात. आणखी एक महत्त्वाचं प्रवास वर्णन आहे जे लिहिलं आहे जोर्डिनो काटलानी नावाच्या धर्मोपदेशकाने. तो फ्रायर होता, तो धर्मोपदेशक होता, प्रचारक होता. जॉर्दानस असा पण त्याचा काही उल्लेख झालेला दिसतो. त्याने मिराबेला डिस्क्रिप्टा नावाचं फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे. ते पण गुगलवरती उपलब्ध आहे, PDF मिळते, डाउनलोड करून फावल्या वाचू शकता. तो जॉर्दानस होता, तो मूळचा फ्रान्सचा होता. त्याने ते मिराबेला डिस्क्रिप्टा हे फ्रेंचमध्ये लिहिलं होतं, मग ते लॅटिनमध्ये गेलं, मग ते इंग्लिशमध्ये आलं. पण त्या मिराबेला डिस्क्रिप्टामध्ये भारताचं वर्णन आहे, पण जॉर्दानसचा ठाण्याशी खूप घट्ट संबंध आहे. म्हणजे मला खूप मोह होतोय त्याची गोष्ट इथे सांगायचा, मी ती आत्ता सांगणार नाहीये. पण तो आणि त्याच्याबरोबरचे 4 धर्मोपदेशक अपघाताने किंवा योगायोगाने ठाण्याच्या बंदरात आले. ते चाललेले मलबारकडे होते. वादळाचा इशारा मिळाला म्हणून जवळचं बंदर त्याने नकाशावरती बघितलं, त्यांना ताना दिसलं. ते ठाण्याच्या बंदरात लँड झाले आणि नंतर त्यांच्या बाबतीत जो काही दुर्दैवी प्रकार घडला तो खूप अतिशय शोकपरिवासाही आहे आणि ती एक वेगळ्या आख्यानाची कथा असं म्हणता येईल. पण तो जेव्हा इथे आला तेव्हा दिल्लीच्या सुलतानाचं म्हणजे त्याच्या प्रशासकाचं निका मलिकचं इथं राज्य होतं. जॉर्डिनोने भारताविषयी जे पुस्तक लिहिलं आहे मिराबेला डिस्क्रिप्टा म्हणजे अद्भुत रम्य गोष्टी
गोष्टींचं वर्णन. कारण त्यावेळी सगळंच अद्भुत होतं. त्याने युरोपमध्ये बघितलेला निसर्ग इथे नव्हता, माणसं नव्हती, लोकांचे रीतिरिवाज वेगळे होते, ते सगळं त्याने आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचं ते त्याने तपशीलवार वर्णन केलं आहे. त्याच्यात आपल्या ठाण्याचा बराच मोठा हिस्सा आहे, कारण जोर्दानस ठाण्यामध्ये बराच काळ राहिलेला होता. त्यामुळे ठाणा परिसरातला निसर्ग, ठाणा परिसरातले लोक चालीरीती, लोकसमाज हे सगळं बघून त्याने त्यातल्या काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. मोरोक्कोमधला इब्न बतूता हा जगप्रवासी भारतात आला होता मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये. तो फार विद्वान होता, त्याला अनेक गोष्टींविषयी कुतूहल होतं, अनेक गोष्टी जाणीवपूर्वक तो लिहित असे. म्हणजे त्याने भारतात येऊन संस्कृत शिकला, भारतातले संस्कृत ग्रंथ कळावेत म्हणून. आणि आपल्या वर्णनात त्याने तक्रार केली की इथल्या लोकांना फार कवितेत लिहायची सवय आहे, ह्यांना गद्यात लिहिताच येत नाही, हे आपली सरळ कविताच लिहितात. बरं, एवढं करून त्याने काय केलं, त्याने ज्या भारतातल्या गोष्टींचं अरेबिकमध्ये वर्णन केलं ते कवितेतच केलं. कारण तो म्हणाला मी मूळ कविताच वाचलेली असल्यामुळे मला ते गद्यात लिहिणं योग्य वाटत नाही, म्हणून मी तुम्हाला ते काव्यातच सांगतो. तर इब्न बतूता ठाण्यापर्यंत येऊन गेला असावा असं मानलं जातं. त्याने कुकिन ताना म्हणजे कोकण ठाणे किंवा कोकणचे ठाणे अशा अर्थाने आपल्या ठाण्याचा उल्लेख केला आहे. 14व्या शतकात आणखी एक धर्मोपदेशक युरोपियन ठाण्यातून राहिला होता, फ्रिअर ओडोरिक. तो 1330मध्ये इसवी सन 1330मध्ये आला होता. फ्रिअरिक ओडोरिकचा संदर्भ परत मागच्या जोर्डानसशी जातो. काय तो मी परत कधी जेव्हा बोलेन तेव्हा नक्की सांगेन. पण फ्रिअरिक ओडोरिकने लिहिले की ठाणं हे अतिशय वैभवशाली आणि उत्तम असं शहर आहे. इथे अन्नधान्याचा भरपूर साठा आहे, इथे घनदाट झाडी आहे. ठाण्यातले रहिवासी हे मूर्तीपूजक आहेत. ते सर्प, झाडं आणि वृक्षवल्ली यासोबत अग्नीचीही पूजा करतात. हा प्रदेश सारासेन्सच्या म्हणजे इस्लाम धर्मियांना तेव्हा ते सारासेन्स माहिती आहे, सारासेन्सच्या अधिपत्याखाली आहे आणि इथला शासक दिल्लीच्या सुलतानाचा मांडलिक आहे. त्यामुळे या अशा प्रवास वर्णनांमधून त्या विशिष्ट काळातला ठाण्याचा शासक, ठाण्यातले लोक, तिथे बनणारे पदार्थ, तिथून होणारा व्यापार हे सगळं आपल्याला सांगतं की ठाणं हे एक अतिशय समृद्ध संपन्न असं शहर होतं, जिकडे हजारो लोकांची ये-जा होती, जिथे मोठं बंदर होतं, परदेशातले लोक इथे यायचे, राहायचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहायचे. आणि तो जो काही ठाण्याचा DNA त्या काळात घडलेला आहे ना, तो पुढे बराच काळ टिकलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा हेरिटेज वॉक करतो तेव्हा लोकांना सांगतो की 1.5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये, फक्त 1.5 किलोमीटरमध्ये 6 वेगवेगळ्या धर्मांची 300-400 वर्षांपूर्वीची प्रार्थनास्थानं आजही पाहायला मिळतात. ठाण्याच्या सहिष्णुतेचं यापेक्षा मोठं उदाहरण दुसरं काही असू शकत नाही की जिथे हिंदूंचं मंदिर आहे, मुस्लिमांची मशीद आहे, पारशींचं आज्ञारी आहे, ज्यू लोकांचं सिनेगॉग आहे, दोन्ही पंथाच्या ख्रिश्चन धर्मियांची देवळं आहेत, प्रार्थना मंदिर आहेत, जैन प्रार्थना मंदिर आहे. एवढं सगळं फक्त 1.5 किलोमीटरमध्ये आहे. कारण ठाण्याला ती सवय होती. मुंबईला कॉस्मोपॉलिटन हा शब्द माहिती व्हायच्या आधी ठाणा कॉस्मोपॉलिटन झालेलं होतं. ठाण्यामध्ये सगळे लोक राहत होते आणि गुण्यागोविंदाने राहत होते, असं हे ठाणं होतं. तर हे सगळे परदेशी प्रवाशांची वर्णनं वाचताना माझ्या डोक्यात नेहमी यायचं की हे सगळे बाहेरून आले. त्यांना एक बंदर म्हणून कुतूहल होतं, त्यांना एक वेगळा देश म्हणून कुतूहल होतं, त्यांना अभ्यासाची सवय होती. ते बिचारे इमानदारीत नोंदी काढायचे आणि सगळं रेकॉर्ड करून ठेवून द्यायचे. आम्हाला काही गरज नव्हती, काय कोण राजा होता आम्हाला नाही लिहायचं, कुठल्या सालात होऊन गेला आम्हाला नाही लिहायचं. पण ह्यांना गरज वाटत होती. आपल्यातल्या कोणाला असं कधी वाटलं नाही का की एवढा काय काय आपल्या शहराचा इतिहास सापडतोय, तर आपण आपल्या शहराविषयी, आपण आपल्या परिसराविषयी काहीतरी माहिती करून घ्यावी. असं कोणालाच वाटलं नसेल, असं कसं होईल? त्याचं उत्तर मला मिळालं. ते उत्तर मला एका पुस्तकातून मिळालं. ते पुस्तक 1891 साली प्रकाशित झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ठाणे जिल्ह्याचे वर्णन. हे ठाणे जिल्ह्याचं वर्णन करण्याची इच्छा कोणाला झाली तर ती झाली जनार्दन बाळाजी मोडक यांना. ठाण्याच्या इतिहासामध्ये जी असंख्य मोठी आणि खूप मोठी म्हणजे दिग्गज हा शब्द कमी पडावा इतकी मोठी माणसं होऊन गेली, त्यातलं हे एक नाव आहे जनार्दन बाळाजी मोडक. आत्ताच्या व्याख्यानात फार त्यांच्याविषयी बोलत नाही, कारण जनार्दन बाळाजी मोडक आणि त्यांच्या बरोबरीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हा एक स्वतंत्र बोलण्याचा परत विषय आहे. सांगतो ते एवढंच की ठाण्यातली जी बैरामजी जेजुभाई अर्थात बीजे हायस्कूल नावाची शाळा आहे, त्या शाळेचे मोडक हे मुख्याध्यापक होते. मोडक गुरुजी म्हणून ते ओळखले जायचे. आणि मोडक
मोडक गुरुजींनी मुख्याध्यापक म्हणून शिक्षक म्हणून काम करताना एक फार चांगली गोष्ट केली होती. त्यांचा एक विनायक नावाचा जरा उन्हाळ विद्यार्थी होता. खाडीवरती जाऊन कबुतर पकड, येऊरच्या जंगलात फिर असे उद्योग करायचा, शाळेत फार कमी वेळा यायचा. तर त्या विनायकाला त्याने मराठी काव्याची आणि इतिहासाची गोडी लावली आणि मग विनायकाचं अभ्यासामध्ये थोडंसं मन रमायला लागलं आणि पुढे जाऊन त्याच विनायकाने वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्रातलं मराठी ग्रंथांचं सार्वजनिक ग्रंथालय ठाणे शहरात स्थापन केलं. म्हणजे वि ल भावे हे मोडक गुरुजींचे शिष्योत्तम होते. हे मोडक गुरुजींनी एकीकडे ठाण्याच्या इतिहासाचा अभ्यास केला आणि एकीकडे असे शिष्यही घडवले. मोडक गुरुजींना प्रेरणा मिळाली ती अर्थातच 1882 साली प्रकाशित झालेल्या ठाणे गॅझेटियरची. मी म्हटलं तसं तुम्ही आवर्जून ते बघा. त्याचे जे संदर्भ नोंदी आहेत ना, त्या संदर्भ नोंदी तुम्हाला खूप संपन्न करतात. तर त्या संदर्भ नोंदी बघताना मोडक गुरुजींच्या लक्षात आलं की हे अधिक विस्ताराने लिहिणं गरजेचं आहे, कारण ठाणे जिल्ह्याचं वर्णन अशा पद्धतीत मराठीत कोणी लिहिलेलं नाही आहे. गॅझेट तर इंग्लिशमध्ये होतं आणि मग त्यांनी ते वर्णन लिहायला सुरुवात केली. ती कशात? तर ठाण्याच्या अरुणोदय या वर्तमानपत्रात 15 ऑगस्ट 1886 ते 1 जुलै 1888 इतका काळ सलग त्यांनी एक लेखमाला चालवली होती ठाणे जिल्ह्याचे वर्णन म्हणून, आणि ती अरुणोदयमधून छापली जात होती. अरुणोदयविषयी पुन्हा जरा म्हणजे काय आहे, इतिहासाला खूप फांद्या फुटत जातात, त्यामुळे आणि माझ्यासारख्या माणसाला सगळ्याच फांद्या महत्त्वाच्या वाटतात. पण अरुणोदयविषयी सांगणं आवश्यक आहे, कारण अरुणोदय म्हणजे ठाण्यात काशीनाथ पंत फडके यांनी 1865 अरुणोदय नावाचा छापखाना ठाण्यात सुरू केला. तो ठाण्यातला पहिला छापखाना होता, पहिला प्रिंटिंग प्रेस. त्यानंतर लगेच त्यांनी 1 वर्षांनी 1866 त्याच छापखान्यातून अरुणोदय हे साप्ताहिक सुरू केलं, जे ठाण्यातलं पहिलं वर्तमानपत्र होतं. काळाचा संदर्भ लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांचा केसरी सुरू होण्याच्या 15 वर्ष आधी ठाण्यामध्ये राष्ट्रीय बाण्याचं वर्तमानपत्र सुरू झालेलं होतं आणि लोकमान्यांनी केलं आहे, त्याने आमचे वडील बंधू अरुणोदयकार असा सदैव उल्लेख केलेला आहे. अरुणोदयच्या फडक्याने एक झणझणीत अग्रलेख लिहिलेला होता. जेव्हा टिळक आणि आगरकर वेगळे झाले विचारांमुळे आणि सुधारक आणि केसरींमधून विरुद्ध लढायला लागले, तेव्हा त्यांनी अरुणोदयमध्ये अग्रलेख लिहिला, विचारशून्य, विकारहीन आणि हलकट. तर तुम्ही असे बनू नका, तुमचं उद्दिष्ट वेगळं आहे, आपापसात भांडण्यात वेळ घालवू नका. एकाला देश स्वतंत्र करायचा, एकाला समाज सुधारायचा, दोघांनी आपापली कामं करावीत, आपापसात भांडण्यात वेळ घालवू नये हे सांगायचा अधिकार ठाण्याच्या फडक्याला होता, कारण टिळकांच्या 15 वर्ष आधी त्यांनी टिळकांचं काम सुरू केलेलं होतं. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना व्हायच्या 19 वर्षाआधी अरुणोदय ठाण्यात सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे ब्रिटिशांचा कारभार हा चांगला दिसला, गोड वाटला, सोयी सवलती देणारा वाटला, तरी तो देशहिताचा नाही, तो जनहिताचा नाही, तो आपल्या देशासाठी फायद्याचा नाही, हे ठामपणे सांगायचं काम काँग्रेसची स्थापना व्हायच्या आधी फडक्यांनी ठाण्यामधून सुरू केलेलं होतं. परिणिती त्याची पुढे भयंकर झाली. 1908-09 लोकमान्य टिळकांवरती जेव्हा राजद्रोहाचा खटला भरला, तेव्हा काशीनाथ पंतांचे चिरंजीव धोंडोपंत त्यांच्यावरती तो खटला भरला गेला आणि मग त्या सगळ्या प्रकाराला वेगळं वळण लागलं. पण अशा असंख्य घटनांनी ठाण्याची बखर भरलेली आहे, अशा असंख्य माणसांनी ठाणे शहराची पायाभरणी केलेली आहे. तर मोडक गुरुजींचं त्या प्रवासवर्णन अरुणोदयकरांनी त्यांच्या वर्तमानपत्रात छापलं होतं. त्याची पुस्तकाची जवळजवळ सुरू होती आणि दुर्दैवाने मोडक गुरुजींचं निधन झालं. आता ज्या माणसाने पुस्तक लिहिलं त्याचं निधन झाल्यानंतर ते पुस्तक प्रकाशित होणं न होणं हे फार दुर्घट असतं. पण मोडक गुरुजींचे जवळचे मित्र आणि बेजे हायस्कूलचे असिस्टंट हेडमास्टर रामकृष्ण निळकंठ बडे यांनी आपल्या मित्राचं पुस्तक छापायचं मनावर घेतलं. त्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आणि तेव्हा ते जवाहर संस्थानचे राधेसाहेब होते, श्रीमंत पतंगशाह विक्रमशाह महाराज, त्यांनी 100 रुपये अनुदान देण्याचंही मान्य केलं आणि हे पुस्तक छापलं गेलं त्याच अरुणोदय मुद्रणालयामध्ये. ज्या अरुणोदय वर्तमानपत्रातून लेखमाला आलेली होती त्याच छापखान्यामध्ये हे पुस्तक छापलं गेलं. या पुस्तकात मोडक गुरुजींनी आपल्या ठाण्याचं वर्णन म्हणजे ठाण्याच्या इतिहासाचं वर्णन दिलं आहे. ते 5 भागांमध्ये. पहिल्या भागामध्ये म्हणजे इसवी पूर्व 270 ते इसवी 1300 पर्यंतचा इतिहास त्यांनी नोंदवलेला आहे. हा कालखंड सगळा हिंदू राजवटीचा आहे. दुसऱ्या भागामध्ये 1300 ते 1550 पर्यंतचा कालखंड आहे. हा सगळा इस्लामिक कालखंड आहे, इस्लामिक राजवटीचा आहे. तिसऱ्या भागामध्ये 1550 ते 1670 पर्यंतचा कालखंड आहे, जो पोर्तुगीज काळातला आहे, पोर्तुगीज राजवटीचा आहे. आणि 1670 ते 1800 पर्यंतचा मराठा राजवटीचा भाग आहे तो. 5व्या भागात सन 1800 ते 1882 म्हणजे
गॅझेटियर छापलं जाईपर्यंतचा काळ ब्रिटिश राजवटीचं वर्णन आहे. तर ही अशी सगळी इतिहासाची साधनं तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असतात की तुम्ही इथे राहताय त्या शहराला 1200 वर्षाची परंपरा आहे. ते शहर इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. इथे अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आणि ते घडवणारी तेवढी चांगली, थोर, दर्जेदार आणि चारित्र्यवान माणसेही या शहरात होती. त्यामुळे आजच्या चित्राकडे लक्ष देऊ नका. इतिहास चांगला होता तर भविष्य चांगलं असेल असं मनात ठेवायला तुम्ही हरकत नाही. पण ह्या सगळ्या संपन्नतेला स्थानिक शहराच्या गालबोट लागायला सुरुवात झाली. ती साधारण 14व्या शतकाच्या अखेरीला, 15व्या शतकाच्या सुरुवातीला. हा ठाण्याच्या इतिहासातला काहीसा धुरकट कालखंड आहे. मी म्हटलं तसं दिल्लीच्या तुघलक राजघराण्याची राजवट संपुष्टात आलेली होती. बिंब राजवटीने त्याच्या आगेमागेच कधीतरी आपलं थोडंसं ठसा उमटवलेला होता. स्थानिक नेत्यांचा उदय झालेला होता. एक हंबीरराव म्हणून स्थानिक नेत्याचं नाव सापडतं, जो ठाण्याचा नायक होता किंवा दिल्लीच्या सुलतानाचा मांडली होता. कारण काही शिलालेखांमध्ये तो स्वतःला राजा म्हणून घेतो, काही सुलतानात तो पाटशाचा म्हणजे दिल्लीच्या सुलतानाचा आदरपूर्वक उल्लेख करतो. रानवड म्हणजे उरणलायक शिलालेख सापडलेला आहे. तिथे श्रीस्थानक नियुक्त ठाणे कोकण हंबीरराव राज्य करोती असा उल्लेख आहे. किंवा आणखी एका शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख महाराजाधिराज हंबीरराव असाही केलेला दिसतो. त्यामुळे तो या काळातला एक महत्त्वाचा ठाण्याचा राजा होता आणि त्याच्या काळापर्यंत तरी ठाण्याला श्रीस्थानक म्हणत होते कागदोपत्री, एवढं आपल्याला कळतं. आणखी 2 नावं महत्त्वाची आहेत, नासिर राय आणि आलू नाकू राणा म्हणून. हेही मुस्लिम समाजातले राजे आहेत, पण ते स्थानिक होते आणि त्यांनीही काही काळ ठाण्यावरून श्रीस्थानकवरून कोकणचा कारभार सांभाळला असं लक्षात येतं. एव्हाना दिल्लीच्या बादशाचं कोकणवरचं वर्चस्व पूर्ण संपलेलं होतं आणि बहमानी सुलतानांनी महाराष्ट्रात हातपाय पसरलेले होते. कोकण किनारपट्टी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली होती. पण ठाणे, माहीम म्हणजे बांद्रा, माहीम, केळवा, माहीम हा सगळा परिसर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेलेला होता. आणि मग बहमानी सुलतान आणि गुजरातचे सुलतान यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झालेला होता हा सगळा भाग जिंकण्यासाठी. म्हणून त्याच्यामध्ये असं झालं की गुजरातच्या सुलतानाने माहीमला त्याचा जो शासक नेमलेला होता जाफर नेमलेला होता तो मरण पावला आणि तो मरण पावल्यावरती बहमानी सुलतानाने आपल्या मुलाला जफर खानला सैन्य देऊन ठाणा, माहीम, बांद्रा हा भाग ताब्यात घेण्यासाठी पाठवलं. या जफर खानने त्याच्या सैन्याचे 2 भाग केले. त्यातल्या एका भागात 17 गलबतं होती आणि या 17 गलबतांनी त्यांनी ठाणे शहरावरती हल्ला केला. सुरुवातीला जफर खान आणि त्याच्या सैन्याचा जोर होता, त्याच्यामुळे गुजरातच्या हातून ठाण्याचा ताबा गेला. पण नंतर परत गुजराती सैन्याने जोर मारून ठाणा आणि बाकी सगळा परिसर आपल्या ताब्यात राखला आणि बहमानी सुलतानाला परत पाठवलं. ह्या सगळ्या घटना साधारण 1420-22च्या दरम्यान घडलेल्या आहेत. भारतातले सगळे सत्ताधीश किनारपट्टीवरची बंदरं आणि गावं आपल्या ताब्यात घेण्यासाठी या लढाया लढत असताना युरोपमधून आलेलं एक वादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती घोंघवायला लागलेलं होतं आणि हे वादळ होतं पोर्तुगीज आक्रमकांचं. जगभरातल्या समृद्ध श्रीमंत बंदरांवरती, देशांवरती, बेटांवरती हल्ला करून तो भाग ताब्यात घ्यायचा आणि तिकडे धर्मप्रसाराचा वरवंटा फिरवायचा. एवढं एकच उद्दिष्ट असलेले पोर्तुगीज कोकण किनारपट्टीवर दाखल झाले आणि श्रीस्थानकच्या सौंदर्याला, शांततेला ग्रहण लागायला सुरुवात झाली. 16व्या शतकाच्या मध्यवर्ती असं झालेलं होतं की ज्याच्याकडे ठाण्याचा ताबा होता तो गुजरातचा सुलतान बहादूर शाह हा एकाच वेळी राजपूतांशी लढत होता, दिल्लीचा मुघल सम्राट हुमायून त्याच्याशी लढत होता आणि पोर्तुगीजांनी त्याच्या कुरापती काढायला सुरुवात केलेली होती. त्या सगळ्यामध्ये निदान एका बाजूने आपल्याला मोकळीक असावी म्हणून त्याने पोर्तुगीजांशी तह केला आणि 1534मध्ये ठाणे, कल्याण, चौल यासह मुंबई आणि वसई बेट पोर्तुगीजांच्या स्वाधीन केलं. त्यामुळे गुजरातच्या बादशाहाने ठाण्याची रवानगी पोर्तुगीजांच्या छावणीमध्ये केली आणि पोर्तुगीजांना ठाण्यामध्ये खुला प्रवेश मिळाला. पोर्तुगीज ठाण्यात आले तोपर्यंत ठाण्याच्या बंदराचं महत्त्व जरा कमी झालेलं होतं. एकतर आधीच्या अस्थिर राजवटी होत्या, युद्ध चाललेली होती, पोर्तुगीजांनीच 2 वेळा ठाण्यावरती हल्ला करून लुटायचा प्रयत्न केलेला होता. त्यात बहामनी सुलतानांनी त्यांचा सगळा व्यापार संरक्षित बंदर म्हणून दाभोळकडे वळवलेला होता. कल्याणचं महत्त्व थोडं वाढायला लागलेलं होतं. त्यामुळे श्रीस्थानक बंदराचं वैभव जरा उणवलेलं होतं आणि त्यात भर पडली ती या पोर्तुगीजांच्या धर्मपिसाट क्रूर शासनाची. या सुरुवातीच्या काळामध्ये आंतोनियो डो
पोर्टो हा एक फ्रान्सिस्कन पंथाचा धर्मगुरू होता, ज्याला इथे नेमण्यात आलेलं होतं. आणि त्याने वसई आणि ठाणे परिसरात धर्म परिवर्तनाची जोरदार मोहीमच उघडली. 18 वर्षांमध्ये त्याने 200 देवळं उद्ध्वस्त केली आणि 10,000हून अधिक लोकांचं सक्तीने धर्मपरिवर्तन केलं. मुंबईतल्या मनपेश्वर गुंफा तुम्हाला माहिती आहेत, त्याचं रूपांतर ख्रिस्ती प्रार्थनागृहात करण्यात यानेच पुढाकार घेतला होता आणि त्याने तिकडे एक चर्चही बांधलं होतं. पुढे मराठ्यांच्या मोहिमेत मराठ्यांनी तो भाग सगळा जिंकला आणि तो चर्च मोडून काढलं. पण या पद्धतीने त्यांचं काम चालू झालेलं होतं. धर्मांतराचा वरवंटा फिरायला सुरुवात झालेली होती. त्याचा सगळ्यात मोठा फटका ठाण्यात बसला तो ठाण्यात विणल्या जाणाऱ्या ताना सिल्कवरती. कारण ती रेशमी कापडाची जी काही विणकरांची वसाहत होती, ते खत्रीय होते, ते मुसलमान होते. त्यांना जेव्हा धर्मांतर करण्याची सक्ती करण्यात आली तेव्हा त्याने ठाणे शहर सोडून जाणं पसंत केलं. म्हणजे ख्रिश्चनांचा सर्वोच्च धर्मगुरू पोप तो सांगतो की मला ठाण्यात बनणारं सिल्क पाठवा, आणि त्याच पोपचे अनुयायी म्हणून त्याच्या धर्माच्या प्रसाराला आलेले लोक त्याला हवं असलेल्या सिल्क इंडस्ट्रीलाच उद्ध्वस्त करतात. काळाची गती कशी विपरीत असते ते दिसतं. हे जे ठाण्यातले मुस्लिम विणकर होते ते ठाणा सोडून उठले आणि भिवंडीला जाऊन स्थलांतरित झाले. त्यामुळे भिवंडीतला जो काही हातमाग उद्योग होता त्याची पायाभरणी ठाण्यातल्या खत्रींनी, ठाण्यातल्या विणकरांनी केलेली आहे. पुढच्या काळामध्ये भिवंडीमध्ये ते सुरक्षित राहिले, त्यामुळे भिवंडीमध्ये त्यांचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. पारशी लोकही तेव्हा ठाण्यात होते, परंतु त्यांनाही धर्मप्रसाराचं सांगितल्यावरती त्यांनी धोरणीपणे 1-2 दिवसाची मुदत मागितली आणि रात्री मग एक अंधाराचा फायदा घेऊन बोटीत बसून सगळ्या पारशांनी ठाणं सोडून दिलं. पारशी नंतर परत ठाण्यात आली ते ब्रिटिशांच्या काळात 1780 मध्ये. म्हणजे आपली जी आज्ञारी बांधली गेलेली आहे तो काळ आहे. त्या काळात पारशी नंतर परत ठाण्यात आले. पण इतर अनेक धर्माचे, जातींचे, जमातींचे लोक ठाण्यात राहत होते जे हे करू शकत नव्हते, जे आपलं गाव, आपली जमीन, आपलं घर सोडून पळून जाऊ शकत नव्हते, स्थलांतरित होऊ शकत नव्हते. त्या जबरदस्तीने त्यांना नाईलाजाने धर्म बदलावा लागला. माणसांचा धर्म तर बदलला गेलाच, पण ठाण्यातली प्राचीन मंदिरं, वास्तू यांचाही त्याच्यामध्ये बळी गेला. शिलाहार काळापासूनची जी मंदिरं होती, बिंबांच्या राजवटीत शिल्लक राहिली होती, दिल्लीच्या सुलतानाने जी मंदिरं तोडली नव्हती ती सगळी मंदिरं पोर्तुगीज राजवटीमध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या गॅझेटमध्ये म्हटलं 1882च्या की ठाणं आमच्या हातामध्ये आलं. ते कसं आलं तर शिलाहार काळापासूनचं ठाणं होतं ते पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेलं होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ठाण्यात काही बांधकामं केली. मराठ्यांनी ठाणं जिंकलं तेव्हा त्यांनी पोर्तुगीज ठाणं उद्ध्वस्त केलं, त्यामुळे पोर्तुगीजांचं ठाणं पण गेलं. आमच्या हातामध्ये ठाण्याचे भग्नावशेष आलेत. ते भग्नावशेष सांभाळण्याचा आणि ते जोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात ठाण्याच्या इतिहासाची हानी झाली ती या एकाच टप्प्यामध्ये. आजही आपण जेव्हा म्हणतो की ठाण्यातली जुनी मंदिरं तुटली, त्याला पुरावा काय, तर आपल्याला चरळीमध्ये किंवा टेंबी नाक्यावरती किंवा अगदी विष्णुनगरमध्ये, प्रताप टॉकीजच्या इकडे, कोलबाडला इमारतींचा पाया खणताना अनेक मूर्ती सापडतात. इमारतींचे, मंदिरांचे स्तंभ सापडतात. जुने कोरीव काम केलेले दगड सापडतात. ते सगळे दगड आपल्याला दिसतात. पोर्तुगीजांनी सगळी मंदिरं पाडून केलं काय तर ठाण्यापासून घोडबंदरपर्यंत 12 मोठमोठे चर्चेस बांधली. त्या चर्चेसमधून धर्मप्रसाराचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलं. एक चर्च आपल्या माहितीच आहे, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च तळ्यावरती आहे. त्यानंतर मग पोखरणला एक चर्च होता, अवर लेडी ऑफ मर्सी. ते आज मूळ स्वरूपात नाही आहे, पण तिथे 16व्या शतकामध्ये चर्च बांधलं गेलं होतं. आणि घोडबंदरला घोरमल टेकडी जी आहे, टेकडीवरती एक चर्च दिसतं, अवर लेडी ऑफ होप. तेही पोर्तुगीजांनी बांधलेल्या चर्चपैकी एक आहे. तर हे असं सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घुसळण व्हायला लागलेली होती. एक छोटासा संदर्भ लक्षात ठेवायला हरकत नाही की सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च पोर्तुगीजांनी बांधलेला आहे, त्यांनी ठाण्यातली मंदिरं तोडली आहे, सगळं ठीक आहे. पण हेरिटेज म्हणून जेव्हा तुम्ही त्या वास्तूकडे बघता तर असं लक्षात येतं की जर लिखित इतिहास ग्राह्य मानला, जो सध्या ग्राह्य मानला जातोय, तर त्या इतिहासानुसार हे चर्च ताजमहाल बांधला जायच्या आधी ठाण्यात उभारलं गेलेलं होतं. म्हणजे आग्र्याला ताजमहाल पण नव्हता तेव्हा पोर्तुगीजांचं चर्च ठाण्यामध्ये उभं राहिलेलं होतं, जे आज तळ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. 1580 मध्ये हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. अर्थात त्या चर्चचं नाव तेव्हा सेंट बॅप्टिस्ट स्कूल नव्हतं, त्या चर्चचं नाव तेव्हा सेंट अँथनीज फ्रायरी असं होतं. पोर्तुगीजांनी काय केलं होतं, त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये स्थानिक बरीच नावं बदलली. त्याच्यामध्ये त्यांनी त्याला मासोदा तलाव किंवा मासुंदा तलाव आपण म्हणतो, त्याचं नाव पण त्यांनी सेंट अँथनीज लेक असं करून टाकलं, जे फक्त पोर्तुगीजांच्या कागदपत्रात सापडतं, ते प्रचारात कुठेच आलं नाही. आणि सेंट अँथनीज लेकच्या काठावरती उभारलेलं चर्च कुठलं तर सेंट अँथनीज फ्रायरी म्हणून. मग सेंट अँथनीज फ्रायरीचं सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्चमध्ये रूपांतर कधी झालं तर त्याचा संदर्भ पुन्हा आजच्या दिवसाशी येतो.
27 मार्चच्या मुक्ती लढ्याशी, तर त्या टप्प्यावरती आपण जाणून घेऊ. पण हे सगळं पोर्तुगीजांनी केलेलं उद्ध्वस्त जे काही ठाणं आहे त्याचे अवशेष सापडतात. त्यातले 2 चांगल्या मूर्ती आजही ठाण्यामध्ये आहेत. त्यातली एक मूर्ती जी आहे ती ब्रह्मदेवाची आहे. सिद्धेश्वर तलाव साफ करताना ती सापडली होती. आजही पाचपखाडीतलं जे सिद्धराम मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारात तुम्ही 5 फुटाची ब्रह्मदेवाची अतिशय सुबक कोरीवकाम केलेली मूर्ती बघू शकता. तिथपर्यंत जाणं शक्य नसेल तर टेम्मी नाक्यावरती जो टाऊन हॉल नव्याने बांधला गेलेला आहे त्याच्या आवारात ह्याची रिप्लिका आहे, प्रतिकृती आहे, सिमेंटमध्ये केलेलं शिल्प आहे, पण त्या मूर्तीसारखंच आहे. ब्रह्मदेवाची देवळच भारतात नाही आहेत. पुष्करसारखं एखादं अपवादात्मक सांगता येतं. त्यामुळे ठाण्यात जर ब्रह्मदेवाची 5 फुटाची मूर्ती सापडते जी 12व्या शतकातली असेल तर त्या काळात कदाचित ठाण्यात ब्रह्मदेवाचं मोठं देऊळ पण असू शकतं. ते देऊळ कुठे गेलं, काय झालं हे अर्थातच कोणालाच माहीत नाही, पण ती मूर्ती सुदैवाने सापडली आणि ती ठाण्यातच राहिली. याला कारण आनंद दिघे साहेब. ती जनरली असं व्हायचं की ठाण्यात अनेक शिलालेख सापडले, ताम्रपट सापडले, मूर्ती सापडल्या की सर्वसाधारण पद्धत अशी असते की ते मुख्य म्युझियममध्ये ठेवलं जातं, कारण त्या गावात त्या सगळ्या मूर्ती सांभाळणं शक्य नसतं. त्यामुळे ठाण्यातल्या अनेक मूर्ती, ताम्रपट आणि शिलालेख मुंबईच्या मुख्य म्युझियममध्ये आपल्याला आजही बघायला मिळतात. ही मूर्ती ही तिकडेच जाणार होती. दिघे साहेबांनी तेव्हा त्यांचा वेटो वापरला आणि सांगितलं की नाही देणार, हे माझ्या ठाण्यातली जुनी मूर्ती, एकतरी गोष्ट माझ्या ठाण्यात राहू दे, म्हणून ती मूर्ती ठाण्यात आहे आणि आपण बघू शकतो. आणखी एक मूर्ती ठाण्यात अशीच बचावली गेलेली आहे धार्मिक कारणामुळे. कासार उडवलेला राम मंदिर आहे, बस स्टॉपच्या नंतर पुढे चालत गेलं की त्याच्या पण समोर एक छोटा तलाव आहे. तिथे जवळ मोगरपाडा म्हणून भाग आहे. त्या मोगरपाड्यातल्या एका तलावामध्ये 6 फुटाची शेषशाही विष्णूची मूर्ती सापडली. शेषावरती पहुडलेले भगवान विष्णू आणि त्यांच्या पायाशी बसून पाय चुरणाऱ्या लक्ष्मी देवी ही मूर्ती आहे जी 12व्या शतकातली आहे. 6 फुटाचं काळ्या एका शिलेत कोरलेलं शिल्प आहे. भाग असा गमतीचा म्हणा, दुर्दैवाचा म्हणा, त्या मंदिराच्या विश्वस्तांनी उत्साहाने तिला ऑइल पेंट लावलेलं आहे. त्याच्यामुळे तिचे फोटो जे ऑइल पेंटचे त्याच्या आधीच्या काळातले फोटो आमच्याकडे सुदैवाने आहेत, पण ते फोटो दाखवले तर लोक विश्वास ठेवायला तयार होत नाहीत की ही जुन्या काळची मूर्ती असेल म्हणून. आणखी एक फार सुंदर मूर्ती चराईतल्या जोंधळी बागेत सापडलेली होती. श्री विष्णूची श्रीधर रूपातली मूर्ती होती. ती पण बऱ्यापैकी संपूर्ण होती. ती म्युझियममध्येच आहे, ती ठाण्यात नाही आहे. पण हा सगळा धुमाकूळ पोर्तुगीजांनी घालता आणि जे काही एक सुंदर संपन्न श्रीमंत असं श्रीस्थानक होतं त्याचं रूपांतर पोर्तुगीजांच्या वरवंट्याखाली दडपलेल्या पोर्तुगीज वसाहतीमध्ये झालं. त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांचे जागीरदार, त्यांचे सरदार नेमलेले होते. घोडबंदरचा किल्ला तुम्हाला माहिती आहे. घोडबंदरच्या भागावरती अल्फान्सो नावाचा पोर्तुगीज सरदार होता. तिथे घोडबंदरला गायमुखला एक चौपाटी केलेली आहे सुंदर. ती सुंदर चौपाटी करताना तिच्या बाजूच्या ऐतिहासिक किल्ल्याची जोडलाण केलेली आहे. त्याला आता लाल निळे पत्रे लावून ठेवलेत. त्यात टेकडी, त्याच्या पत्र्यांच्या समोरची जी टेकडी आहे तिथे अल्फान्सोचा बंगला होता. त्याचे थोडेसे अवशेष वरती शिल्लक आहेत. तुम्ही घोडबंदर किल्ल्यात गेलात तर किल्ल्याच्या थोडं पुढे उजव्या हाताला एक चर्च आहे. अमर अकबर अँथनीपासून अनेक 70च्या दशकातले हिंदी चित्रपटातले मारामारीचे सीन तिथे शूट व्हायचे. नंतर MTDCने तिथे हॉटेलही काढून बघितलं होतं. आता ते परत बघण्यावशेष आहेत, पण ते पोर्तुगीजांनी बांधलेलं एक चर्च आहे. तर अशा खाणाखुणा आजही ठाणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आपल्याला सांगतात की जुन्या ठाण्याचे अवशेष काय होते आणि त्याच्यावरती नव्या शासकाने त्या घराण्याचा इतिहास होता. तर याच नाईक घराण्यातले पत्रकार, क्रांतिकारक गजानन गोविंद तथा काका नाईक यांनी हा नाईक घराण्याचा अख्खा इतिहास ग्रंथबद्ध केलेला आहे. त्यांनी या आपल्या आजच्या मुक्ती दिनाच्या संदर्भातला सगळा इतिहास सांगणारी साष्टीची बखर लिहिलेली आहे. त्यांनी आजच्या आपल्या मुक्ती दिनाचे मुख्य लढवय्ये गंगाजी नाईक यांचं चरित्र लिहिलेलं आहे. काका नाईक हे ठाण्याच्या इतिहासातलं एक तेजस्वी प्रकरण होतं. मी मगाशी म्हटलं तसं मोडक गुरुजींचं आख्यान आहे, तसं काका नाईकांचं एक वेगळं आख्यान आहे. वयाच्या 24व्या वर्षी ब्रिटिशांनी पकडून चापकाचे फटकारे दिल्यानंतर सुद्धा तुम्ही फार तर माझी पाठ फोडू शकाल पण माझं तोंड उघडू शकणार नाही आणि मी माझ्या मित्रांची नावं तुम्हाला सांगणार नाही, हे सांगण्याचं धारिष्ट्य काका नाईकांमध्ये होतं. कारण ते अभिनव भारतचे ठाणे जिल्ह्याचे प्रमुख होते. त्याच्यामुळे त्या काका नाईकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहेत तीही आज उपलब्ध संदर्भ म्हणून होऊ शकतात. त्यांनी नाईक घराण्याचा जो इतिहास दिला आहे त्याच्यामुळे ते सांगतात की नाईक घराणा मुळात महाराष्ट्र आलं ते बिंब राजवंशाबरोबर आणि या नाईक घराण्याचे मूळ पुरुष कदाचित उत्तर भारतातील कनौज किंवा त्याच्या आसपास कुठेतरी राहत असावेत. बिंब राजघराण्यातल्या राजपुत्राचा जीव एका युद्धात वाचवल्यामुळे या राणे, त्यांचं आडनाव राणे होतं मूळचं, त्यांना नाईक ही पदवी देण्यात आली आणि ते बिंब राजाचे नाईक म्हणून काम करायला लागले आणि त्यांना वतन दिलेलं होतं. वतन काय होतं तर साष्टीतल्या 14 पाखाड्या, 18 खेडी आणि 7 गावंडी यांनी मिळून बनलेला अंजूर परगणा.
आणि बांद्रा येथली रांजण पाखाडी हे महत्त्वाचे वतनाचे त्यांचे भाग होते. ते बांद्र्याला राहत होते सुरुवातीला, पण 1580च्या सुमारास पोर्तुगीजांचा तिकडचा वाढता उपद्रव बघून बाळनाईक यांनी बांद्रा सोडलं आणि ते आपल्या वतनाच्या गावाला अंजूरला येऊन स्थायिक झाले आणि अंजूरचे नाईक ही त्यांची ओळख बनली. नायकांचा वाडा आज अंजूरमध्ये आहे, अवश्य जाऊन बघा, ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे एक गणेश मंदिर आहे, त्याचा इतिहास आपला पुढच्या युगामध्ये येईल. पण ते म्हणजे अंजूरला नाईक आले तरी तोपर्यंत अख्खं साष्टीच पोर्तुगीजांकडे गेलेलं होतं. म्हणजे ज्या त्रासापासून वाचायला ते उठून अंजूरला आलेले होते, तो त्रास इकडे पण सुरू झालेला होता. तर या बाळनायकांचा नातू होता निंबाजी नाईक. त्यांनी ह्या फिरंग्यांचा ताप संपवण्यासाठी म्हणून प्रल्हाद जोशी नावाच्या माणसामार्फत छत्रपती संभाजी महाराजांना साकडं घातलं होतं. संभाजी महाराजांकडे पत्र पाठवलं होतं की साष्टी बेटात धर्मच्छळ वाढलेला आहे, कृपया साष्टी बेटाची सुटका करावी. दुर्दैवाने नियतीने संभाजी महाराजांना वेळच दिला नाही. त्याच्यामुळे संभाजी महाराजांना कुठलंही कृत्य करायला अवधी मिळाला नाही, ते लक्ष घालू शकले नाहीत आणि फिरंग्यांचा छळ वाढत राहिला. निंबाजी नायकांनी 1718च्या सुमारास या जगाचा निरोप घेतला. त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून दीपाबाई किंवा देवकीबाई नाव होतं, त्यांचं 5 मुलं होती. त्याच्यामध्ये गंगाजी, बुबाजी किंवा बुगाजी, मुरारजी, शिवजी, नारायणजी असे 5 नाईक बंधू होते आणि ते 5 पांडवांसारखे कायम एकत्र राहिले आणि या 5 नाईक पांडवांनी फिरंग्यांविरुद्ध पहिल्यांदा शमशेर उठवायचं धाडस केलं. गंगाजी नायकांनी ठरवलं की आपल्या वडिलांचं अपुरं कार्य, आपल्या धर्मबांधवांचा छळ होतोय, आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण जे काही करायचं त्यासाठी आधी परमेश्वराचा आशीर्वाद घ्यायला हवा, परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे. मग आपण परमेश्वराचं अधिष्ठान घेऊया. नाईक घराण्याचं कुलदैवत सिद्धिविनायक होता, गणपतीचा आशीर्वाद घ्यावा म्हणून अणजूरहून गंगाजी नाईक चालत मोरगावला गेले. साधारण त्यांना 12 दिवस लागले चालत जायला. वाटेत त्यांना भिल्लांनी लुटलं. त्याने सांगितलं की मी देवाला साकडं घालायला जातोय, माझ्याकडे मौल्यवान काही नाही आहे. त्यांनी त्यांच्या अंगावरचे कपडेही काढून घेतले आणि कमरेला लंगोटी लावून गंगाजी नाईक मोरगावला पोचले. गाभाऱ्यामध्ये जाऊन मांडी घालून गणपतीला साकडं घातलं. 21 दिवस निराहार उपोषण त्यांनी केलं. त्यांच्या त्या उपोषणाचा त्रास प्रत्यक्ष देवाला व्हायला लागला. त्याने गंगाजींना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की बाबा वत्सा, तुझं कल्याण आहे, तुझ्या कार्यात सिद्धी मिळेल, तू आता व्रताचं पारणं इथे फेड आणि आपल्या गावाला परत जा. गंगाजींना वाटलं की हा काहीतरी स्वप्नातला भास आहे, हा काही खरा नाही, देवाने काहीतरी सामक्षा दिली पाहिजे, त्याशिवाय की मी असं अर्धवट सोडणार नाही. देव पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले मंदिराच्या. त्यांना सांगितलं गाभाऱ्यामध्ये तो लंगोटीवाला बसलाय, त्याला जाऊन सांग की तुझ्या कार्यात यश येईल, तुझ्या खर्चाने त्याचं पारणं करून दे, त्याला वाट खर्चाला पैसे दे आणि त्याला परत पाठव गावाला. पुजारी सांगायला गेला तरीही गंगाजी विश्वास ठेवायला तयार नव्हते. मोरगावचे सिद्ध पुरुष एक होते जानक भारती, त्याने गंगाजींची समजूत काढली की पुजाऱ्याच्या करवी परमेश्वर बोलतोय, तुम्ही ती मान्यता द्या त्याला. मग गंगाजी नाईक निघाले तर पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं की देवाने सांगितलं की तुम्हाला चिंचवडला पाठवा. ते चिंचवडला मोरया गोसावींकडे गेले. मोरया गोसावींचे नातू होते चिंतामणी देव. चिंतामणी देवाने सांगितलं की परमेश्वराने तुम्हाला प्रसाद द्यायला सांगितलं आहे आणि चिंतामणी देवाने स्वतःच्या पूजेतली उजव्या सोंडीची गणेश मूर्ती काढून गंगाजी नायकांच्या हातात दिली. गंगाजी नायकांना सामक्षा मिळाली. आज अणजूरला जे गणपती मंदिर आहे ते त्याच गणेश मूर्तीचं आहे, जी गंगाजी नायकांना चिंतामणी देवानी चिंचवडून दिलेली आहे. ते आले आणि उत्साहाने त्याने आपल्या भावांना सांगितलं की परमेश्वराने कौल दिलेला आहे, आता मोहीम जोरदार हाती घ्यायची. त्यामुळे मग आपल्या ज्ञातीतल्या आसपासच्या शिलेदारांना भेटून मोहिमेची जुळवाजुळव सुरू केली. गंगाजीने सगळ्यात आधी विचार केला की कुलाबा जवळ आहे, म्हणजे मुंबईतलं कुलाबा नव्हे, अलिबाग. कुलाब्याचा किल्ला, अलिबागच्या किल्ल्याला मुळात कुलाबाचा किल्लाच म्हटलं जातं. त्यामुळे कुलाब्यामध्ये मराठ्यांचं शासन आहे, आंग्रे आहेत तिथे. आपण आंग्र्यांची मदत घेऊ, कारण आंग्रे दर्यावरच्या युद्धामध्ये माहेर आहेत, पोर्तुगीजांशी लढायला असा माणूस पाहिजे. म्हणून नाईक आंग्र्यांना भेटले, परंतु काही कारणामुळे आंग्र्यांनी काही त्यांना फारशी मदत करण्यात उत्साह दाखवला नाही. मात्र नाईक आंग्र्यांना भेटून आले हे पोर्तुगीजांना कळलं आणि पोर्तुगीजांनी पकडून गंगाजी नायकांना तुरुंगात टाकलं. त्याच्यामुळे मग तुरुंगात ते बरेच काळ रखडले. तुरुंगात त्यांनी कसं ते 500 रुपयाचा दंड भरला आणि स्वतःची सुटका करून घेतली. नाईक बंधूंचे प्रयत्न चाललेले होते. धाकटे बंधू जे होते बुबाजी नाईक, त्यांचे गुरु होते ते तुकाराम महाराजांचे 3रे पुत्र संत नारोबा गोसावी. तर त्यांनी नारोबाजींच्या कानावर वार्ता घातली की आम्ही भाऊ असे असे साष्टी बेटाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर नारोबा गोसावींनी पंढरपूरच्या यात्रेमध्ये दाभाडे सरकार आणि नाईक यांची भेट घालून दिली. दाभाडेंनी सांगितलं की मी तुम्हाला लष्कर पुरवतो, मी साष्टीची मोहीम घेतो, साष्टीचा सुभा तुमच्याकडे राहील, शासन दाभाड्यांचं चालेल. दाभाड्यांचे सगळं ठरवून नाईक बंधू परत आले आणि त्यांना खबर मिळाली की आता कल्याण पेशव्यांच्या ताब्यात गेलेलं आहे आणि रामचंद्र महादेव चास्कर याला पेशव्यांनी सुभेदार म्हणून तिथे नेमलेलं आहे. नायकांच्या मनात प्रश्न आला की मुळात दाभाडे आणि पेशव्यांचं वितुष्ट आहे.
आता पेशव्यांचा सुभेदार इतक्या जवळ आलेला असताना आपण दाभाड्यांना हाक मारली आणि दाभाड्यांना साष्टीत येऊन दिले, कळलं तर पेशवे नाराज व्हायचे. त्याच्यापेक्षा आपण पेशव्यांशी संपर्क साधूया म्हणून त्यांनी दाभाड्यांना विनम्रपणे सांगितलं की तुमच्या मदतीची आत्ता गरज नाही, जर लागली तर आम्ही घेऊ. आणि मग ते जे सुभेदार होते रामचंद्र महादेव त्यांच्याकडे गेले. रामचंद्र महादेवांनी सगळी हकीकत ऐकली. त्यांना तर कल्पनाच होती साष्टीमध्ये काय धुमाकुळे. ते म्हणाले मी पेशवे दरबाराकडून तुम्हाला मदत मिळवून देतो. तोपर्यंत नायकांच्या लक्षात आलेलं होतं की ह्या सगळ्या घडामोडी फिरंग्यांपर्यंत जातेत. आता जर फिरंग्यांना कळलं की आपण पेशव्यांना बोलवतोय तर मगाशी त्यांनी आधी आपल्याला पकडलेलं आहे, आता आपलं जीवच घेतील. त्यामुळे त्यांनी मुलाबाळांसकट अणजूर सोडलं आणि ते 5 भावंड कल्याणला येऊन राहायला लागले. सुभेदार बिवलकरांच्या बरोबर, शास्करांच्या बरोबर कल्याणमधून ते काम करायला लागले. या मोहिमेला खर्च हवा, तर खर्चासाठी काय करायचं. तर नायकाने कल्पना मांडली की मरोळला एका श्रीमंत पादऱ्याची माडी आहे, म्हणजे बंगला आहे, त्याच्याकडे भरपूर पैसे असतात, तर आपण त्यांनाच लुटू आणि त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेला वापरू. आणि मग रात्रीच्या अंधारामध्ये मोहीम ठरली. वाळखुमच्या खाडीतून नायकांची माणसं येणार, दुसऱ्या बाजूने दुसरे लोक येणार आणि मरोळवरती हल्ला बोलायचा. या मोहिमेची बातमी पोर्तुगीजांना आधीच लागलेली होती. त्यांनी खाडीमध्ये गलबतांचा पहारा उभा केलेला होता, किनाऱ्यावरती सैन्य उभं होतं. त्यामुळे ही मोहीम फसली. गंगाजी नाईक आणि त्यांचे बाकीचे सरदार कसेबसे वाळखुममधून सुटका करून घेऊन कल्याणला परत गेले. पण ज्या 200 लोकांनी गंगाजी नायकांना मदत केलेली होती त्या सगळ्यांना पोर्तुगीजांनी पकडलं आणि त्यातल्या 6-7 जणांना हे सगळ्यात मोठे दोषी आहेत असं म्हणून गोव्याला नेलं आणि त्यांच्या अंगात तेलाचे डगले घालून त्यांना जिवंत जाळलं. ही सगळी बातमी पोचल्यावरती मात्र गंगाजी म्हणाले की मामला खूप गंभीर आहे, आपण आता थेट पेशव्यांकडे जायला हवं, आदलेमधले कोणाला घ्यायला नको. आणि मग 1722 ते साताऱ्याला गेले. शाहू महाराजांना भेटले, श्रीमंत बाजीराव पेशव्यांना भेटले, चिमाजी अप्पांना भेटले. साष्टीची ही सगळी कल्पना त्यांना दिली आणि साष्टीची मोहीम का काढा यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला. बाजीरावने तयारी दाखवली, पण बाजीराव उत्तरेच्या राजकारणात अडकलेले होते. 4 वर्ष गेली, काहीही झालं नाही. 1726 गंगाजी नाईक पुन्हा जुन्नरला गेले. बाजीराव तिकडे आहेत कळल्यावरती त्यांनी पुन्हा साष्टीच्या मोहिमेचं आपलं गाडं पुढे आणलं. पण त्यावर्षी श्रीरंगपट्टणची मोहीम ठरली आणि साष्टीची मोहीम पुन्हा एकदा मागे पडली. एक उलगडा म्हणजे मला स्वतःला हे सगळं समजून घेताना जो करून घ्यावासा वाटला तो तुमच्यासाठी करावासा वाटतो की साष्टी असा सतत उल्लेख येतो. ब्रिटिश किंवा पोर्तुगीज त्याला सालसेट म्हणतात. जुन्या नकाशांमध्ये सालसेट क्रीक, सालसेटची खाडी, सालसेट हिल, येऊरचा पण उल्लेख सालसेट हिल असा केलेला पाहायला मिळतो. ते साष्टी प्रकरण काय आहे. आता प्रकरण आपण म्हणतो, पण प्रकरण हा शब्द जुन्या मराठीमध्ये इलाका म्हणून पण वापरला गेलेला आहे. त्यामुळे साष्टी इलाका काय आहे तर मुंबई आणि ठाणे शहर मिळून साष्टी इलाका तयार होत होता. तो एखाद्या बेटासारखा त्या काळातला भौगोलिकदृष्ट्या भाग होता. म्हणजे उल्हास नदीच्या खाड्यांमुळे मूळ जमिनीपासून अलग झालेला होता. एकीकडे वसईची खाडी, दुसरीकडे अरबी समुद्र आणि तिसरीकडे त्या काळातली 7 बेटांची मुंबई, असा सगळा तो भाग होता. आणि मग साष्टीमध्ये नेमकं काय यायचं, 66 गावं हा एक रफ उल्लेख आहे. षटछटी प्रकरण, षटछटी विषय असा शिलारांच्या काळातही उल्लेख आहे. तर साष्टीमध्ये ठाणे, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, वांद्रा ह्या आजच्या आपल्या ओळखीच्या सगळ्या भागांचा समावेश साष्टीमध्ये व्हायचा. आणि ह्या सगळ्या भागावरती पोर्तुगीजांचा अंमल होता. त्यामुळे पेशव्यांची जी मोहीम होती ती फक्त ठाणे मुक्तीची, फक्त वसई मुक्तीची नव्हती, साष्टी मुक्तीची होती. एक अख्खा मोठा परगणा त्यांना पोर्तुगीजांच्या जाचातून मोकळा करायचा होता. काळ पुढे जात होता. 1728 कल्याणचे सुभेदार रामचंद्र यांच्याबरोबर नायकांचा सगळा व्यवहार चाललेला होता. ते वारले. त्यांचे बंधू कृष्णराव आले. आता इथे सत्ता बदल झाला आहे या बाजूला म्हटल्यावरती पोर्तुगीजांनी उचल खाल्ली आणि त्यांनी कल्याणवरती हल्ला केला. दुर्गाडीच्या इकडे मोठं घनगंभीर घनघोर युद्ध झालं. त्याच्यामध्ये नाईक बंधूंनी पराक्रमाची शर्त केली आणि फिरंग्यांना पिटाळून लावलं. आता या फिरंग्यांना हिसका दाखवला पाहिजे म्हणून 1730 भिवंडीजवळ कांबे नावाचं एक गाव आहे. त्या कांबे गावाला पोर्तुगीजांची वखार होती, तटबंदी होती. त्याच्यावरती नाईक बंधूंनी सुभेदारांची कल्याणच्या मदत घेऊन हल्ला केला आणि ती तटबंदी आणि ते कांब्याचं पोर्तुगीजांचं ठाणं जिंकलं. नायकांचा मनसुबा असा होता की कांबे जिंकून तडक तसंच साष्टीत उतरायचं, म्हणजे ठाण्यात उतरायचं आणि तिथूनच ठाण्याविरुद्धचं युद्ध सुरू करायचं. दुर्दैवाने संदेशामध्ये आणि याच्यात अंतर पडलं. सैन्याच्या तुकड्या मागे पुढे राहिल्या, त्याच्यामुळे वेळ बराच गेला. त्यामुळे ठाण्याची मोहीम त्यांना करता आली नाही. ते कल्याणमध्ये घुसले. ठाण्याच्या जवळ कल्याणमध्ये येऊन त्यांनी लुटालूट केली आणि पोर्तुगीजांना दाखवून दिलं की आम्ही हे करू शकतोय, त्यामुळे तुम्ही आमच्यावरती परत हल्ला करू नका.
हे सगळं झाल्यामुळे पोर्तुगीज पण त्रस्त झालेले होते की हा माणूस सतत कोणाला तरी घेऊन येतोय, हल्ले करतोय, त्रास देतोय, आपल्याला इथे काही करता येत नाही. त्याने ठरवलं की साष्टी बेटातले जेवढे सगळे नॉन ख्रिश्चन आहेत, वयोवर्ष काही बघायचं नाही, काय नाही, याच्या यावत सगळ्यांच्या सक्तीने एका रात्रीत धर्मांतर करून टाकायचं. एकदा सगळे ख्रिश्चन झाले की मग कोणाची तक्रारच राहणार नाही. आम्ही सांगू ही सगळी आमची माणसं आहेत, तुमचे कोणी नाही येत इथे, त्यामुळे तुम्ही इकडे यायचंच नाही. ह्या बेताची कुणकुण नायकांना आणि सुभेदारांना लागली. सुभेदारांनी एक पत्र पाठवलं, नायकांनी बाजीरावांशी संपर्क साधला. श्रीमंत बाजीराव पेशव्याने पोर्तुगीजांना खरमरीत पत्र झालं. पद्धतीची जोर जबरदस्ती कराल तर हातातलं जेवण सोडून मी तलवार घेऊन तुमच्यावरती येईन, तुम्ही हे उद्योग थांबवा. पोर्तुगीजांनी त्याच वेळेला ठाण्याच्या खाडीच्या मुखावरती किल्ला बांधायला सुरुवात केलेली होती. त्यांनी विचार केला की ह्या वेळेला जर पेशव्यांचं सैन्य थडकलं तर त्यांचा मुकाबला करणं जड जाईल, त्याच्यापेक्षा आधी किल्ला बांधून घेऊ, मग धर्मांतर वगैरे जे काय करायचं ते करू. आणि त्यांनी पेशव्यांना वरवर कळवलं की आम्ही काय असं करणार नाही, काळजी करू नका. किल्ला बांधण्यासाठी ठाणे, कळवा, विटावा, मुंब्रा, भिवंडी ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांना पोर्तुगीजांनी जुलमाने कामाला जुंपलेलं होतं, सक्तीचे वेठबिगार. आणि त्याच्यातही नाईक घराण्याचे लोक होते, नायकांचे जावई होते, व्याही होते, भाऊ होते, चुलते होते, त्या लोकांवरती तर पोर्तुगीजांची विशेष मर्जी होती. त्यामुळे त्या जास्तीत जास्त त्या लोकांना पकडून त्यांचे हाल करणं हाही या सगळ्या कामांचा उद्देश होता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 1736 गंगाजी नाईक पुण्याला जाऊन बसले आणि त्यांनी यावेळेला जसं मोरगावच्या गणपतीपुढे धरणं धरलं होतं तसं चिमाजी अप्पांपुढे धरणं धरलं. ते 3 महिने पुण्यात तळ ठोकून बसले. त्याने सांगितलं की जोपर्यंत मोहिमेचं ठरत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही, तोपर्यंत मी दाढी अशीच वाढवत राहीन. आणि दर 2-4 दिवसांनी चिमाजी अप्पांची भेट घेऊन साष्टीची मोहीम एवढंच ते त्यांच्याशी बोलायचे. ह्या सगळ्याचा परिणाम झाला आणि मग 1737च्या चैत्र महिन्यात पेशव्यांनी साष्टीची मोहीम आखली. पुण्याहून चिमाजी अप्पा मराठ्यांची फौज घेऊन निघाले. गंगाजी नायकांनी त्याच्या आधी इकडे येऊन तयारी केलेली होती. आपले नातेवाईक होते, भावकीतले लोक होते, आसपासच्या परिसरातले 3000ची फौज गंगाजी नायकांनी ठाणे परिसरातून गोळा केलेली होती. म्हणजे पोर्तुगीजांचा एवढा जुलूम, एवढी जोर जबरदस्ती, दडपशाही चाललेली असताना सुद्धा 3000 लोक लढायला तयार झाले पोर्तुगीजांच्या विरुद्ध. म्हणजे त्यांची दुःख किती टोकाचं होतं ते लक्षात घ्या. नाहीतरी असं मरायचंच आहे तर लढून तरी मरूया, निदान पूर्वजांच्या नावाला बट्टा लागणार नाही, या विचाराने ते लोक तयार झालेले होते. ही सगळी जी सैन्य एकत्र येणार होती त्यांचे 2 तळ केले गेले, एक राजमाची किल्ल्याच्या खाली आणि एक दुसरा माहुली किल्ल्याच्या खाली. माहुली किल्ल्याच्या खालच्या तुकडीवरती काम होतं की हळूहळू पुढे सरकत ठाण्याकडे कूच करायचं. राजमाची किल्ल्यावरच्या लोकांनी हलके हलके त्यांना येऊन मिळायचं. 24-25 मार्चपासून मराठ्याने ठाण्याचा किल्ला 3 बाजूनी घेरायला सुरुवात केली. हा जो ठाण्याचा किल्ला आहे म्हणजे आज सेंट्रल जेल म्हणून ओळखला जातो, ती एक फार विचित्र शोकांतिका आहे त्या ऐतिहासिक वास्तूची की लोकांना सांगितलं ठाण्यात किल्ला आहे की त्यांना प्रश्न पडतो ठाण्यात कुठे किल्ला आहे. म्हणजे ठाण्यात एक किल्ला नव्हता, 8 ते 9 किल्ले होते. महागिरीपासून घोडबंदरपर्यंत टप्प्याटप्प्याने किनाऱ्यावरती टेहळणीच्या चौक्या म्हणून छोटे छोटे किल्ले पोर्तुगीजांनी बांधलेले होते. आपण सगळे ते खाल्ले, पचवले, ढेकर दिली. शेवटचा किल्ला आपण आत्ता ऑक्टोबर 2025 खाल्ला. कुठला माहिती आहे का? जिथे आपण खायला जातो मिसळ पाव, मामलेदाराची मिसळ, तो हिराकोट नावाचा किल्ला होता. पेशवे काळापर्यंत तो तुरुंग म्हणून वापरला जायचा आणि नंतर ब्रिटिशांनी त्याची तहसीलदार कचेरी केली आणि त्यातलं जे जुनं पोलीस स्टेशन तुम्ही बघितलं असेल तर ते त्या किल्ल्याच्या दगडी भिंतींचं होतं. तेवढा एक तुकडा जर शिल्लक ठेवला असताना तर एक 400 वर्षापूर्वीचा किल्ल्याचा एक चिमुकला भाग का होईल आपण शिल्लक आहे एवढं एक वांझोटं समाधान नशिबी राहिलं असतं. आपण पूर्ण खबरदारी घेतो की काही ठेवायचं नाही, संपवायचं सगळं. त्याच्यामुळे ठाण्याचा हा किल्ला जो आहे, जो आता जेल आहे, तो मुळात पोर्तुगीजांनी ठाण्याच्या संरक्षणासाठी बांधलेला होता. त्याच्या आधीच्या काळातला आपण श्रीस्थानक बघितलं ना ठाण्यात, त्या श्रीस्थानकात अनेक लढाया झालेत. खारघरला लढाई झाली, त्याच्यानंतर विटाव्याला लढाई झाली आणि चांगली 8-10 हजार सैन्याच्या लढाया झालेत. आणि ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला केला, ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला केला असे त्याच्यात वर्णन यायचे. मला प्रश्न पडायचा ठाण्याचा किल्ला कुठला? हा तर पोर्तुगीजांनी बांधला आहे. हे सगळं काहीतरी 13व्या-14व्या शतकातलं आहे. 13व्या-14व्या शतकात ठाण्यात कुठे किल्ला होता? तर ते मला मोडक गुरुजींच्या वर्णनात मिळालं. पारसिकची टेकडी आहे, पारसिकच्या टेकडीवरती एक मोठा किल्ला होता आणि ब्रिटिश गॅझेटमध्ये नोंद आहे की 14व्या शतकातला हा किल्ला असावा, पण तो आता पडीक अवस्थेत आहे. तर ब्रिटिश सरकारने त्याचा सदुपयोग केला. पारसिकचा बोगदा बांधताना आतमध्ये जे दगडाचं प्लास्टरिंग केलं ते त्या किल्ल्याच्या दगडांचं आहे.
त्याच्यामुळे तो किल्ला पूर्ण नष्ट झाला. त्यामुळे तो एक ठाण्याचा किल्ला होता. आणि हा पोर्तुगीजांनी बांधलेला आंद्रे रिबेरो कुटिन्हो नावाचा त्यांचा एक आर्किटेक्ट होता. ताऱ्याच्या आकाराचा स्टार शेप फोर्ट म्हणून त्याचं डिझाईन आहे. त्याला 5 मोठे बुरुज असणार होते. त्याच्या एका बाजूला तर खाडीच होती, त्यामुळे संरक्षणाचा काही प्रश्नच नव्हता. उरलेल्या 3 बाजूला मोठा खंदक करून त्याच्यात पाणी सोडण्यात आलेलं होतं. आणि पोर्तुगीजांची खात्री होती की एकदा हा किल्ला बांधून झाला की मग साष्टीकडे कोणालाही येता येणार नाही, साष्टीवरचा आपला ताबा कन्फर्म राहील. म्हणूनच यांची घाई चाललेली होती गंगाजी नायकांची की साष्टीची मोहीम त्वरित घ्या. तर 24-25 मार्चपासून कळव्यामध्ये टप्प्याटप्प्याने मराठी फौजा शिरायला लागल्या, किल्ल्याच्या आसपास फिरायला लागल्या, किल्ल्याची टेहळणी सुरू झाली. एक लक्षात आलं होतं की खाडी ओलांडल्याशिवाय किल्ल्याकडे जाणं शक्य नाही. खाडी पाणी असताना ओलांडायची तर तारवं लोटायला लागतील. तारवं लोटणं शक्य नाही कारण पोर्तुगीजांचा खडा पहारा आहे. त्यामुळे दिवसाच्या वेळेला तर हे काम नाहीच करता येणार. रात्रीच्या वेळी करायला हवं, ओहोटीच्या वेळी करायला हवं. ओहोटीच्या वेळेला खाडीचं पाणी खाली गेलेलं असताना गुडघाभर पाण्यातून चालत जाता येऊ शकेल आणि किल्ल्यावरती हल्ला करता येऊ शकेल. त्यामुळे त्या पद्धतीची योजना आखली गेली. त्यावेळी किल्लेदार लुई बतेल्लो म्हणून होता पोर्तुगीज. त्याच्याकडे 80 पोर्तुगीज सैनिक होते आणि 100 स्थानिक सैनिक होते. बघा 100 स्थानिक सैनिक त्याच्याकडे आहेत म्हणून तो इथल्या 1000 स्थानिक लोकांवरती राज्य करू शकला आहे. नंतर एक युद्ध या किल्ल्याने अनुभवलं ब्रिटिशांचं 1774ला. ते 5000 लोकांची उमग घेऊन आले. त्या 5000 लोकांमध्ये 3000 स्थानिक लोक होते. 3000 स्थानिक लोकांनी ब्रिटिशांना मदत केली म्हणून ब्रिटिश स्थानिकांचा पराभव करून ठाणे जिंकू शकलेले होते. ही कायमची इतिहासातली परिस्थिती आहे. तर या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी मग काय करायचं, त्याच्यामध्ये गंगाजी नायकांनी थोडी कूटनीती वापरली. त्यांचा एक जासूद होता, त्याला त्यांनी पाठवलं. तो जो मोठा बुरुज खाडीच्या तोंडाकडे आहे, खाडीकडे तोंड करून असलेला, त्या बुरुजावरतीच हल्ला करायचा होता. तर त्या बुरुजावरच्या पहारेकऱ्यांना या जासुदाकरवी त्यांनी अफू पाठवली, नशेचं साधन पाठवलं. पहारेकरांना अफू मिळाल्यामुळे ते खुश झाले. अफूच्या नशेमध्ये ते धुंद झाले आणि मग रात्रीच्या अंधारात ओहोटीमध्ये दबक्या पावलांनी खाडीतून चालत येणाऱ्या मराठी सैन्याची चाहूल त्यांना लागली नाही. ते सैन्य तटबंदी जवळ आलं, त्या बुरुजाजवळ आलं आणि बुरुज चढून आतमध्ये शिरून मारामारीला सुरुवात झाली. तलवारीला तलवार भिडायला लागली आणि किल्ल्याच्या लोकांना जाणीव झाली की किल्ल्यावरती हल्ला झाला आहे. हे लक्षात आल्यावरती लुई बतेलो किल्लेदार होता, तो सहजासहजी हार मानणार होता. त्याने थोडा लढायचा प्रयत्न केला, पण मराठ्यांचा जोर विलक्षण होता आणि मराठ्यांच्या सैन्याच्या तुकड्या किल्ल्यावरती येऊन आदळायला लागल्या आणि तिन्ही बाजूनी किल्ला घेरला जाऊ लागला. तसा लुई बतेलो आणि त्याचे सगळे पोर्तुगीज अधिकारी खाडीमध्ये बसले आणि घोडबंदरच्या दिशेने निघून गेले, कारण त्यांना त्यांचा जीव वाचवायचा होता. किल्ल्यावरती तेव्हा काही तोफाही होता. त्या तोफा मराठ्यांनी उलट्या फिरून पोर्तुगीजांच्या शहराच्या दिशेने डागायला सुरुवात केली. किल्ल्याच्या आसपासच्या परिसरावर डागायला सुरुवात केली. त्या तोफांचे आवाज बदलापूरला चिमाजी अप्पांची छावणी होती, त्या छावणीपर्यंत पोहोचले. त्यामुळे चिमाजी अप्पा म्हणाले की युद्धाला तोंड फुटलेले आहे, आता इथे बसून राहायचं नाही. त्यांनी गंगाजी नायकांकडून एक गाईड घेतलेला होता, वाट दाखवायला माणूस घेतलेला होता, मार्गदर्शक. त्याला सांगितलं की रात्री दिवट्या पेटवा आणि सैन्य पुढे चालवा. आणि बदलापूरून भर रात्री चिमाजी अप्पा ठाण्याकडे यायला निघाले आणि ठाण्यामध्ये पोर्तुगीजांच्या विरुद्ध मराठ्यांनी जी तलवार उपसलेली होती ती यशस्वी झाली. ठाण्यातून पोर्तुगीज लोकांनी काढता पाय घेतला. काढता पाय म्हणजे पोर्तुगीज अधिकारी, सैनिक, त्यांचे कुटुंबीय, धर्मोपदेशक, फादर, बिशप याच्या यावत पोर्तुगीज जनता ठाण्यातून पळत सुटली. ते आधी घोडबंदरच्या दिशेने पळाले होते, पण मराठे घोडबंदरच्या दिशेने येते ते लक्षात आल्यावर ते वसईच्या दिशेने निघून गेले आणि ठाण्यामधून पोर्तुगीजांचं पूर्णपणे उच्चाटन झालं. 27 मार्च 1737 हा तो दिवस होता. चैत्र शुद्ध सप्तमीच्या मुहूर्तावरती ठाण्याचा किल्ला, ठाण्याचं शहर गंगाजी नाईक आणि पेशव्यांच्या सेनेनं पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केलं. ज्या बुरुजावरून मराठे सैनिक आज शिरले होते त्याला चिमाजी अप्पांनी फत्ते बुरुज असं नाव दिलं. आज आपल्याला तो बुरुज बघायला मिळत नाही, कारण तुरुंग असल्यामुळे संरक्षक भिंतींची आवरणं आहेत आणि आपण म्हणे फ्लायओव्हर्स बांधलेत त्याच्यावरती काही संरक्षण आहेत. पण त्या किल्ल्यामध्ये एक संग्रहालय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपले माननीय आमदार केळकर साहेब यांच्या प्रयत्नातून होत आहे. ते त्या फत्ते बुरुजाच्या पोटातच होत आहे.
त्याच्यासाठी इतिहासकार म्हणून थोडंसं मी काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते जर लवकरात लवकर प्रत्यक्षात आलं तर ती प्रदर्शनी का आली तर ठाण्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा अख्खा इतिहास ठाण्याच्या किल्ल्यात ठाण्याच्या नागरिकांना बघता येईल. पण ही जी सगळी धामधूम झाली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठाण्यामध्ये झाल्या. ठाणे शहरातले लोक घाबरून पळायला लागले. कोणी हल्ला केला काय हे कळत नव्हतं. नंतर कळलं मराठ्यांनी हल्ला केला आहे म्हटल्यावरती सगळ्या बाकीच्या नॉन ख्रिश्चन लोकांना एक आत्मविश्वास आला की हा आपल्यासाठी झालेला हल्ला आहे आणि आपल्याला याच्यापासून काही उपद्रव नाही आहे. ख्रिश्चनांना भीती वाटायला लागली की जर पोर्तुगीजांसारखं ह्यांनी आपल्याविरुद्ध धोरण ठेवलं आणि आपली सगळ्यांची सरेआम कत्तल केली तर. पण मराठी तसं करणार नव्हते. मराठ्यांची तशी करायची पद्धतही नव्हती. त्यामुळे मराठ्यांनी ते काही केलं नाही. मराठ्यांनी केलं ते एवढंच, पोर्तुगीजांच्या इमारती उद्ध्वस्त करायचा सपाटा लावला. त्याच्यामध्ये झालेलं असं होतं की मगाशी मी म्हटलं की सेंट अँथनीज फ्रायरी सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च हे नामांतर कसं झालं तर पोर्तुगीज धर्मप्रसारासाठी जरी आलेले असले ना तरी ते भयंकर रेसिस्ट होते, वंशवादी होते. वंशवर्चस्व भयंकर होतं त्यांच्यात. त्यामुळे त्यांनी जे सेंट अँथनीज फ्रायरी बांधलेली होती ना ती प्युअर ब्लडसाठी म्हणजे फक्त पोर्तुगीज लोकांसाठी बांधलेली होती. आणि ठाण्यातल्या धर्मांतरित केलेल्या ख्रिश्चनांसाठी टेंबी नाक्यावरती कलेक्टर ऑफिसच्या थोडं अलीकडे सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च नावाचं एक चर्च बांधून दिलेलं होतं. जो अल्वारिस आज आलेले नाहीत पण जोचा एक सिद्धांत आहे. तिथे एक म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, शाळा नंबर 17 का असं काही मला नाही लक्षात. पण ती म्युन्सिपाल्टीची शाळा आहे तिथे पूर्वी एक पोर्तुगीज बांधणीची इमारत होती. गोलाकार खिडक्या होत्या आणि त्याला पत्र्याची तावदानं होती आणि पोर्तुगीज इमारत एवढाच तिचा रेफरन्स होता. नंतर आपण शासकीय दफ्तर म्हणून ते वापरत होतो. तर जो अल्वारिसचं म्हणणं आहे की ती इमारत कदाचित मूळ सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च असेल की जे त्या युद्धाच्या धामधुमीत जळलं, नष्ट झालं. आणि युद्ध शांत झाल्यावरती बिवलकरांकडे ठाण्याचा सुभा आला कल्याणच्या प्रमाणे. त्याने ठाण्याची व्यवस्था लावायला सुरुवात केली. गंगाजी नाईकांचे धाकटे बंधू भुगाजी नाईक त्यांना ठाण्याचे कोतवाल म्हणून नेमलं गेलं. तेव्हा ही ख्रिश्चन सगळी मंडळी कोतवाल आणि सुभेदारांकडे गेली आणि त्याने सांगितलं की पोर्तुगीज तर ठाण्यात शिल्लक नाहीत. आमची मंदिरं जी प्रार्थना मंदिरं होती ती नष्ट झालीत. हे एक तळ्याच्या काठावरचं प्रार्थना मंदिर शिल्लक आहे की ज्याला युद्धात धक्का लागलेला नाही. तर ते आम्ही आमच्या प्रार्थनेसाठी वापरू का. त्यांना अर्थातच परवानगी देण्यात आली की तुमचा धर्म आहे, तुम्ही प्रार्थना करता तर आमची काही अडकाठी नाही. त्यामुळे ठाण्यातल्या स्थानिक ख्रिश्चनांनी सेंट अँथनीज फ्रायरी ताब्यात घेतली आणि पहिलं काय केलं तर नाव बदललं आणि त्याने आपल्या चर्चचं नाव दिलं सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च. त्यामुळे मराठ्यांच्या युद्धामुळे ठाण्यातल्या स्थानिक ख्रिश्चनांना स्वतःचं हक्काचं मोठं चर्च मिळालं की ज्याचं नाव सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च असं झालं. ती इमारत आधीपासूनची आहे, सेंट अँथनीज फ्रायरी म्हणून बांधलेली. ती पुढे सेंट जॉन द चर्च या नावाने तिचं पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. भुगाजी नाईक जे होते त्यांना कोतवाल म्हणून नेमल्यानंतर कोतवालाचा वाडा आला. त्यांना आज जे कलेक्टर ऑफिस आहे त्या कलेक्टर ऑफिसची जी जागा आहे ते भुगाजी नायकांना अनेकांना आठवत असेल 80च्या दशकापर्यंत कौलारू माडी होती तिथे. ती भुगाजी नायकांची वाडी होती आणि त्याच्या आसपासचा 8-10 एकराचा पट्टा भुगाजी नायकांना वतन म्हणून मिळालेला होता. पेढ्या मारुती सगळ्यांना माहिती आहे. आता कलेक्टर ऑफिस ते पेढ्या मारुती हे अंतर बघा. हा पेढ्या मारुतीचं देऊळ हे भुगाजी नायकांच्या वाड्यावरचं दिंडीवरचा मारुती होता आणि तो तेव्हा पेढ्या मारुती नव्हता. म्हणजे त्याला नाव पेढ्या मारुती नव्हतं. कारण असं होतं की 100-1 वर्षांपूर्वी त्या मारुतीचं देऊळ नव्याने जेव्हा बांधायला घेतलं तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरने लेबर्स जे ठेवले होते ते डेली वेजेसवर ठेवले होते, दिवसाच्या करारावरती. आणि त्यांचं काम वाढलं असतं तर खर्च वाढला असता म्हणून त्याने मारुतीलाच नवस केलं होतं की काम कमी दिवसात होऊ दे, मी तुला शेरभर पेढे खायला देईन. आणि मारुती गरीब बिचारा नवसाला पावतो, तो पावला नवसाला आणि त्याचं काम लवकर झालं, त्याचे पैसे वाचले. त्यामुळे त्याने काम पूर्ण झाल्यावरती मिठाईवाल्याकडून पेढे आणले आणि मारुतीला भरवले. कारण तो मारुती केलेला आहे, सूर्याला गिळायला निघालेल्या मारुतीचा तो अवतार आहे, त्यामुळे तो केलेला आहे. मग तेव्हापासून त्याला पेढे भरवायची पद्धत रूढ झाली आणि ठाण्याला पेढ्या मारुती मिळाला. तर भुगाजी नायकांची वाडी ती होती कोतवालांची. त्यांच्या समोर कोर्ट आहे. तर जे ठाण्याचं कोर्ट आहे ती बिवलकरांचा वाडा होता, सुभेदार बिवलकरांचा वाडा. त्यांचा कल्याणलाही होता. कल्याणचा सुभेदार वाडा अनेक वर्ष अस्तित्वात होता. ठाण्याचा मात्र 87-88 त्याचा शेवटचा भागही पाडला गेला. तीही एक ऐतिहासिक वास्तू होती जिथे ठाण्याचे सुभेदार राहत होते. बिवलकरांनी एक महत्त्वाचं काम केलं. पोर्तुगीजांना जे देऊळ नष्ट करता पूर्णपणे आलं नव्हतं, म्हणजे कोपनेश्वराचं मंदिर त्यांनी फोडलं पण पिंडी शिवलिंग त्यांना तोडता आले नव्हते. त्यांनी ते मासुंदा तलावात बुडवायचा प्रयत्न केलेला होता. तर 1760 बिवलकरांनी कोपनेश्वराचा जीर्णोद्धार केला, त्याला नव्याने गाभारा बांधून पिंडीची प्रतिष्ठापना केली. आज तुम्ही जे कोपनेश्वर मंदिर बघता तो जो गाभारा आहे तो 1760 सालचा आहे.
त्याच्यामुळे मी ठाण्याच्या हेरिटेज वॉकमध्ये लोकांना नेहमी सांगतो की ज्या काही मोजक्या खऱ्या अर्थाने हेरिटेज वास्तू असं ज्याला म्हणता येईल, वारसा वास्तू म्हणता येईल, त्यातली एक कोपनेश्वर मंदिराची आहे. तो कोपनेश्वर मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे ना, तो शिलाहार काळापासूनचा आहे. तो एकच रस्ता होता तेव्हा ठाण्यात, मुख्य रस्ता. हे ब्रिटिशांनी त्याचं वर्णन केलं आहे 1882मध्ये की स्टेशनवरून कोर्टाकडे जाणारा हा रस्ता आहे, ही मुख्य बाजारपेठ आहे, इथे कपड्याची दुकानं आहेत, इथे भांड्यांची दुकानं आहेत, इथे लोक खरेदीला येतात आणि थोडी निवासी वस्ती आहे. आणि त्याच पद्धतीचं वर्णन बिंबाखान्यात आणि महिकावतीच्या बखरीत पण मिळतं. तो ठाण्यातला त्या काळापासूनचा एक महत्त्वाचा रस्ता होता. त्यामुळे ठाण्याचा इतिहास हा असा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दडलेला आहे. तो वारंवार पुढे आला पाहिजे, तो चांगल्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे, तो आकर्षक रीतीने लोकांना सांगायला हवा. यासाठी आमची सगळ्यांची धडपड आहे. दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आज मला इथे संधी दिली. आपण सगळेजण उत्साहाने सहभागी झालो आणि 27 मार्च हा ठाण्याचा मुक्तीदिन आपण साजरा केला. यासारखे कार्यक्रम सातत्याने व्हायला पाहिजेत. एक चांगली गोष्ट घडते ती तुम्हाला नक्की तुमच्यावर मला शेअर करायला आवडेल. म्हणजे हेरिटेज वॉकला आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ ठाणे हे चॅप्टर आलेला होता. ठाण्याचे सगळे आर्किटेक्ट्स होते, नामवंत बुजुर्ग. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, म्हटलं तुम्ही काही करू शकता का आर्किटेक्ट म्हणून हेरिटेज संदर्भात. त्या चर्चेमध्ये एक प्रस्ताव आलेला होता की आपण हेरिटेज बोर्ड्स लावू. कारण आज कोपनेश्वरला येणाऱ्या माणसाला हे माहिती नाही की ते मंदिर 900 वर्षापूर्वीचं आहे. आज रंगबापूजी गुप्ते चौकामध्ये बोर्ड आहे, रंगबापूजी गुप्ते चौक नाव का दिलं आहे, पण तो वाचायला कोणाला वेळ नसतो. पेढ्या मारुती माहिती आहे पण पेढ्या मारुतीचा इतिहास माहिती नाही. ठाणा जेल माहिती आहे पण तो किल्ला होता हे माहिती नाही. अशा असंख्य ठिकाणं जागा आहेत. ठाण्याचा पहिला प्रेस कुठे होता, ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा कोणती, ती किती साली बांधली, ठाण्यातला पहिला म्युन्सिपाल्टीचा दवाखाना कोणता, ठाण्यातलं पहिलं इंग्रजांनी सुरू केलेलं सार्वजनिक वाचनालय कोणतं, ज्याची आता 250 वर्ष पूर्ण झाली, नगरवाचन मंदिर ते ओळखलं जातं. मिलक लायब्ररी आपण म्हणतो त्याला. तो मिलक नावाचा कलेक्टर होता. नेटिव्ह लायब्ररीज म्हणून ब्रिटिश सरकारने प्रोजेक्ट केलेला होता. प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला एक पुस्तकांचं लायब्ररी सुरू करायची. तिथे काही वर्षांनी मिलक नावाचे कलेक्टर आले ठाण्यामध्ये. त्यांनी बघितलं या लायब्ररीला स्वतःची इमारत नाही, त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून लायब्ररीची इमारत बांधून दिली. आहेत कोणी कलेक्टर असे स्वतःच्या खिशातले पैसे काढून एखादी लायब्ररी सार्वजनिक बांधून देतील? म्हणून त्या लायब्ररीला मिलक लायब्ररी नाव दिलं गेलं. त्याचा फोटो नगरवाचनच्या पुस्तक देवघेवीच्या काउंटरवर आजही तुम्हाला पाहायला मिळतो. कौलारू घर आहे छान, कोकणातलं असतं तसं, तशी ती वास्तू होती. असंख्य जागा, असंख्य ठिकाणं, असंख्य माणसं आहेत, त्यांच्याविषयी लोकांना कळलं. तर हेरिटेज बोर्डमधून थोडं तरी कळेल, निदान लोकांना त्या जागेविषयी एक आदर वाटेल, एक जवळीक वाटेल. हे आपलं शहर का म्हणायचं आणि या शहरात आपण राहतो याचा अभिमान का बाळगायचा, याचं चांगलं आणि खरं कारण मिळेल. आमच्या सगळ्यात उंच दहीहंडी बांधली जाते म्हणून आमचं शहर मोठं नाही आहे हो. आम्ही रस्त्यात मांडव घालून उत्सव करतो म्हणून आमचं शहरही मोठं नाही आहे. खूप वेगळी कारणं आहेत, चांगली कारणं आहेत. ठाण्याचे भारताला पहिल्या महिला पंतप्रधान मिळायच्या आधी ठाणे नगरपालिकेला पहिली महिला नगराध्यक्ष मिळालेली होती. हा ठाणे नगरपालिकेचा इतिहास आहे. ठाण्याचे पहिले नगरसेवकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष जे होते तेच ठाण्याचे पहिले आमदार होते, तेच ठाण्याचे पहिले मंत्री होते. हा ठाण्याचा इतिहास आहे. त्याच्यामुळे हा सगळा इतिहास या सगळ्या गोष्टीतून जवळ नसतो. हेरिटेज बोर्डचा प्रकल्प आम्ही दिलेला होता. हेरिटेज कमिटी आहे ठाण्याची, त्यांच्याकडे सादर केलेला होता. महापालिकेकडून तत्वता मंजुरी मिळाली होती. गेल्या आठवड्यात हेरिटेज कमिटीने ही तत्वता मंजुरी दिलेली आहे. त्याची जी काही प्रोसिडिंग्ज असतात, प्रोसेस आहेत, आम्हाला सगळं त्यांना फॉर्मॅट आणि स्क्रिप्ट सबमिट करायचे, ते पुढच्या आठवड्यामध्ये साधारण होईल. त्यामुळे साधारण 2 ते 3 महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ठाण्याच्या हेरिटेज जागांविषयीचे बोर्ड वाचायला मिळतील किमान, जे आपण अभिमानाने फोटो काढून इतरांना पाठवू शकू की माझ्या शहरामध्ये हे असं आहे बरं का, माझ्या शहराचा इतिहास हा असा आहे. त्यामुळे हा इतिहास पुढे नेण्यासाठी, हा इतिहास सगळ्यांच्या मनात जपण्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. प्रामुख्याने धन्यवाद दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे. थँक्यू.